पेजेस मध्ये कन्वर्ट करू शकता. Recording in progress. ओके, तर आज आपला पुढचा टॉपिक आहे इंग्रज आणि मराठा युद्ध. ओके, मागच्या टॉपिक मध्ये आपण कर्नाटक युद्ध बघितलं, म्हैसूरचं युद्ध बघितलं, बंगालमधील ब्रिटिशांची एस्टॅब्लिशमेंट बघितली. तर आता आपण पुढे जातोय इंग्रज आणि मराठांच्या युद्धाकडे. ओके, 3 युद्ध आहेत त्यांची बघा. 1776 ते 82, 1802 ते 5 आणि 1813 पासून ते 1818. 1818 ला महाराष्ट्रामध्ये किंवा पेशवाई संपली आणि इंग्रजांचं राज्य सुरू झालं. हे 3 युद्धांचा कार्यकाळ तुम्हाला अंदाजित का असणं माहिती असणं अपेक्षित आहे. थोडासा इतिहास आपण बघूया. जर याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही, म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपला कुठे येतो, मेडिवल मध्ये येतो, बट आपल्याला थोडासा एक अंदाज असावा, माहिती असावी म्हणून. महाराजांचा कार्यकाळ काय आहे, 1630 ते 1680 कार्यकाल आहे. संभाजी शिवाजी महाराजांचे पुत्र आणि राजाराम दुसरे पुत्र. तर राजाराम आणि त्यांची वाईफ कोण होती, ताराराणी. तुम्हाला तो इतिहास माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेब इथे आला होता महाराष्ट्र जिंकण्यासाठी किंवा मराठ्यांची भूमी जिंकण्यासाठी. तर तेव्हा कोण त्याला अडवलं, संभाजी महाराज. किती वर्ष, ऑलमोस्ट 13 वर्ष. त्यानंतर कोण आलं सत्तेवरती, कोण आले, राजाराम. त्यांनी पण त्याला 12-13 वर्ष अडवलं. त्याच्यानंतर कोण होती, ताराराणी. ताराराणी पण त्यांना 12-13 वर्ष अडवलेलं होतं. ते बिचारा आला होता 1-2 वर्षात आपण उरकून टाकूया, पण त्याचा जवळपास 35 वर्षाचा कार्यक्रम इथे झाला. आणि इथूनच त्याला परत जावं लागलं किंवा नाही गेला, इथेच थांबला तो. तर हे 3 योद्धे आपल्याला लक्षात असले पाहिजेत शिवाजी महाराजांनंतर सुद्धा. तर आता संभाजी महाराजांची हत्या पण तुम्हाला थोडीफार माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे. 1651 ला हत्या आहे. आणि निंबाळकर सर जर इंटरव्ह्यू असतील तर हे फॅक्ट्स विचारले जातात, तर थोडेफार आपल्याला माहिती असली पाहिजे. संभाजी महाराजांच्या नंतर त्यांचा पुत्र कोण आहे, शाहू. सुटकेनंतर गादीवर हक्क सांगितला आणि वाद निर्माण झाला. सुटकेनंतर म्हणजे कुठून सुटका झाली, शाहूला अरेस्ट करण्यात आलं होतं औरंगजेबाकडनं. औरंगजेबाच्या मुलानं शाहूची सुटका केली. त्याच्यानंतर जो वाद निर्माण झाला त्याच्यातून पुढे आपल्या 2 गादी निर्माण झालेल्या आहेत. तर त्याचं कारण ते होतं की ताराराणीचा मुलगा जो होता तो सत्तेवरती होता. पण जेव्हा शाहू महाराज आले ते म्हणले की मी लीगल राजा आहे. तर त्यातनं मग जो वाद निर्माण झाला त्यातनं खेडचं युद्ध झालं. आपलं आजचं जे राजगुरुनगर आहे तिथं खेडचं युद्ध झालं. ते कुणामध्ये झालं, शाहू वर्सेस ताराराणी. ताराराणीकडून सेनापती धनाजी जाधवाने ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली होती. त्यांचा जो संताजी धनाजी मधला जो धनाजी आहे त्याने ऐनवेळी ताराराणीची बाजू सोडून तो शाहू महाराजांच्या बाजूने उभा राहिला होता. त्यामुळे ताराराणीचा पराजय होणार होताच. त्यातनं मग विजय झाला शाहू महाराजांचा. त्यानंतर जो कार्यक्रम पूर्ण सांभाळण्याचा जबाबदारी जी आली ती बाळाजी विश्वनाथांकडे आली. त्यांच्याच काळात बाळाजी विश्वनाथ, आणि इथून हळूहळू पेशवायला सुरुवात झाली. बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते 1713 ते 1720 नंतर. आणि सगळ्यात महत्वाचा आणि शूरवीर पेशवा कुठला आहे तर बाजीराव पहिला, आणि तो दुसरा पेशवा होता. एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा याच्यातलं खेडच्या युद्धालाच कनेक्टेड खाली, खेडचं युद्ध कधी हे पण लक्षात घ्या, 1707 ला खेडचं युद्ध आहे. त्याच्या कनेक्शन मध्ये वारनाथ तह आहे. तिथे वारनाथ तह कधीचा आहे, 1831 चा वारनाथ तह. आणि याच्यातनं काय झालं, आपल्या 2 गाद्या निर्माण झाल्या. एक आहे आपली साताऱ्याची आणि दुसरी आहे कोल्हापूरची. साताऱ्याची गादी शाहू महाराजांकडे आणि कोल्हापूरची संभाजी 2 त्यावेळेचे जे राजे होते त्यांच्याकडे ती गेलेली होती. आता हा जो वारनाथ होता त्याला सत्तेच्या वादाचा कायमचा तोडगा असं म्हणलेलं आहे, कारण त्याच्यानंतर वाद निर्माण झाले नाहीत. हे ओव्हरऑल आपल्या इथली माहिती, आणि याच्यातून पेशवाईचा सुरुवात कसं झाला हे आपल्याला बघायचं आहे. आता एका साईडला बघा पेशव्यांची लिस्ट दिलेली आहे. बाळाजी विश्वनाथ पहिले, बाजीराव दुसरे, बाजीराव तिसरे, माधवराव, नारायणराव, सवई माधवराव आणि बाजीराव दुसरे. विश्वास इतका की बाबा मनास बाजीराव समजतो असं लक्षात ठेवा, तुम्हाला तो सिक्वेन्स लक्षात राहील. आणि कधी कधी असं फिरत गेलात तर शनिवारवाड्याला जावा, तिथे लिस्ट लागली आहे. शनिवारवाड्यामध्ये ते लिस्ट बघून या, इथे जवळच आहे मागं, तर तुम्हाला ते लक्षात राहू शकतं. आता औरंगजेबाचा पण आपण थोडासा बघूया. औरंगजेबाचं निधन कधी आहे बघा, 1707. आणि खेडचं युद्ध कधी आहे, 1707. एकाच वर्षी दोन्ही युद्ध झालेली आहेत. दोन्ही युद्ध नाही, दोन्ही घटना घडलेल्या आहेत. औरंगजेबानंतर कोण आला, मुअज्जम. मुअज्जम बहादूर शहा एक किंवा शहा आलम एक सुद्धा त्याला म्हटलं जायचं होतं. त्याचं थोडंसं नरमाईचं धोरण होतं. जसं औरंगजेबानं मराठ्यांच्या विरोधातलं जे धोरण होतं तर त्यांनी थोडंसं नरमाईने घेतलं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शाहूला सोडलं होतं. त्याचा उद्देश असा होता की
त्यांच्यातच वाद निर्माण व्हावा, मराठ्यांमध्ये वाद निर्माण व्हावा. ओके, त्यामुळे त्यांनी शाहूची सुटका इकडे केली आणि तिकडे त्यांनी शिखांबरोबर सुद्धा नरमाईचं धोरण घेतलेलं होतं, जे औरंगजेबाच्या काळात ताणलं गेलेलं होतं. ओके, हा एक ओव्हरऑल थोडासा इतिहास आहे, पेशवाई कशी सुरुवात झाली इथपर्यंतचा. तर तुम्हाला इतकं लक्षात आलं पाहिजे. शाहू महाराजांच्या काळात पहिला पेशवे आपण ज्याला म्हणतो तो आहे बाळाजी विश्वनाथ, इतकं लक्षात घ्या. आणि आपला बाजीराव पहिला हा दुसरा पेशवे. इतका फॅक्च्युअल डेटा आपल्याला माहिती असला पाहिजे. ओके, आता थोडक्यात पेशवाईबद्दल आपण बघूया. बाळाजी विश्वनाथ पहिले होते ते आपण बघितलं. दुसरे कोण आहेत? बाजीराव प्रथम. त्यांचा काळ कधीचा आहे? 1720 ते 1740चा काळ आहे. एकदा प्रश्न आला होता बघा, राईट साईडच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसून येतं चौथ आणि सर देशमुखी. म्हणजे काय त्यांनी विचारलं होतं. चौथ काय असते? 1/4 ऑफ उत्पन्न. जितकं शेतीतनं उत्पन्न येतं त्याच्या 1/4 तुम्ही द्यायला पाहिजे. ते का म्हणून द्यायचं? तर शेजारील राज्याकडून आपण त्याला सिक्युरिटी म्हणून घेतो, खंडणी म्हणून आपण ते घ्यायचो. ओके, 1/4. आणि सर देशमुखी 1/10 होती, सत्तेखालील भागातूनच मिळवली जायची. फक्त इतकं लक्षात काय ठेवायचं? 1/4 1/10 तुमच्या लक्षात येतं, पण कुठून मिळवलं जायचं इतकं फक्त लक्षात ठेवायचा घटक आहे. ओके, चौथ कुठून आहे? शेजारच्या देशातून, शेजारच्या राज्यातून. ओके, आणि सर देशमुखी आहे आपल्याच भागातून, म्हणजे आपण जिथं रूल करतोय तिथून. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत. आता पुढे बघा, बाजीराव पहिले होते. बाजीराव पहिल्यानंतर बाळाजी बाजीराव आणि रघुनाथराव हे त्यांची दोन मुलं. ओके, हे तुम्हाला माहिती आहेत. राघोबा दादाचा इतिहास तुम्हाला नीट व्यवस्थित माहिती आहे. ओके, आपण इतिहासामध्ये पण वाचलोय. काचा मा झाला हे आपण वाचतो ना, ते इथूनच झालं होतं, राघोबा दादांच्या काळातूनच झालेलं होतं. सत्ता संघर्ष आहे तो. ओके, 1740 ते 61 दरम्यान बाळाजी बाजीराव म्हणजेच आपण त्यांना नानासाहेब पण म्हणतो ते होते. ओके, त्यांची दोन मुलं माधवराव आणि नारायणराव. ओके, आता हे नारायणरावच पुढे जाऊन माधवराव सवई किंवा नारायणराव दोन, त्यांचा मुलगा नारायणराव दोन त्याला म्हणता येतो. आता रघुनाथांचा जो ॲरो इकडे खाली आला बघा, नारायणरावांचा खून केला जे आपण म्हणतो, रघुनाथरावांनी नारायणरावांचा खून केला हे आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे. का केला होता? सत्तेसाठी केला होता. ओके, कारण बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेबांनंतर सत्तेवरती बसवलं होतं राघोबा दादांना. ओके, पण बसवलं कुणाला? नारायणरावांना, जो की खूपच छोटा होता. ओके, आणि ते कुणाचं होतं? बारबाईंचं कट कारस्थान होतं, आपण ते इतिहासामध्ये वाचलेलं आहे. तर त्याला छेद देण्यासाठी राघोबा दादांनी ही खेळी केलेली होती. ओके, मग राघोबा दादा इंग्रजांची कॉन्टॅक्ट मध्ये येणारे किंवा त्यांची मदत घेणारे पहिले पेशवे होते. तुम्हाला इतकं माहिती आहे. पुढे आपण बघूया कुठला तह केला, काय केला. ओके, त्याच्यानंतर बाजीराव दुसरा त्यांचा मुलगा जो शेवटचा पेशवा होता. ओके, इतकं थोडं बहुत आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर या राईट साईडला बघा, निजामावरचा हल्ल्याबद्दल आपण बघूया थोडंफार. 1828चा काळ आहे, बाजीराव प्रथमचा काळ आहे. ओके, तर निजामावरती हल्ला केलाय आणि तिथून मुंगी सेगावचा तह झालाय. ओके, आता इथून तह तुम्हाला खूप सारे येतील. ऍटलिस्ट आपल्याला तह कुणाच्या काळात झालाय, काय झालाय, जरा त्याचं काम काय होतं किंवा त्याच्यात अटी काय होत्या इतकं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, आता जो तह आहे त्याच्यामध्ये बघा, उत्तरेत आम्ही हल्ला करू तेव्हा निजाम शांत राहील, असं त्याची पहिली अट आपण निजामावरती टाकलेली होती. दुसरी अट, निजामाने जिंकलेले सर्व प्रांत मराठ्यांना परत करणे. ओके, तिसरी अट होती, त्या बदल्यात मराठे अटॅक करणार नाहीत. ओके, चौथी अट, अटॅक नसेल त्याचा हल्ला असेल शब्द, तर तिसरा मुद्दा लक्षात घ्या. चौथा आहे, मराठ्यांना चौथ देणे निजामाने मान्य केले. चौथ द्यायची. का द्यायची? तर आम्ही हल्ला नाही करत, त्याच्या बदल्यात तू आम्हाला चौथ द्यायची. ओके, हा निजामावरचा हल्ला आणि मुंगी सेगावचा तह लक्षात ठेवायचा. सॉरी, मुंगी सेगावचा का सेवगाव आहे? मुंगी सेवगाव. बरं, तर मुंगी सेवगाव की सेगाव कन्फर्म करून घ्या तुम्ही. ओके, शेवगाव तुमचं गाव आहे का? ओके, मग मुंगी शेवगाव नक्की आहे, मुंगी शेवगाव करून घ्या. त्याच्यानंतर दुराई सराईचा तह आहे, तो 1737 आहे, तोही निजामाबरोबरचा आहे. निजामाने भोपाळवरती, म्हणजे मराठा प्रदेश होता त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला पुन्हा हरवण्यात आलं, तो एक मुद्दा आहे, त्यातूनच हा तह आला होता. आता परत कधी मराठ्यांवरती हल्ला करणार नाही अशी अट त्याच्याकडनं घेतली आणि याच्यानंतर मराठ्यांचं वर्चस्व सिद्ध झालं. ओके, निजामाला पहिल्यांदा तर ती मुंगी शेवगावचा तह जो होता, तर त्याच वेळेस निजामाला आपण समज दिली होती, पण तो पुन्हा हल्ला करून त्याने त्याचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण दुराई सराईच्या तहानंतर मराठ्यांचं अस्तित्व सिद्ध होतंय, यासाठी आपल्याला हे दोन्ही तह माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, आता पुढं लेफ्ट साईडला पुन्हा येऊया आपण. खाली बघा, बाळाजींनी बंगालवरती हल्ला केला. आता बाळाजी कोण आहेत? आपले बाजीरावांचा मुलगा. बाजीरावाने कुणाचा बंदोबस्त केला होता? निजामांचा. त्यानंतर हळूहळू कसं एक्सपांड होतं ते आपल्याला फक्त बघायचं आहे.
ओके. तर बाजीरावच्या काळचे 2 तह लक्षात ठेवायचे आणि निजाम लक्षात ठेवायचा, बाकीचं लक्षात ठेवायची गरज नाही काय. ओके. पुढे आपण जाऊया बाळाजी बाजीरावांकडे. त्यात बघा, बाळाजींनी बंगालवरती हल्ला केला, ओडिशा राज्य मिळवले. ओके. ओडिशाचं राज्य बाळाजी बाजीरावांनी मिळवलं. कुणी काय मिळवलं इतकं फक्त आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ओके. आपल्या या पुस्तकांमध्ये जो डेटा आहे तो आपल्याला माहिती पाहिजे, फिल्म मधली माहिती नको आपल्याला. तर ते बघत असाल तर ते एंटरटेनमेंट म्हणून बघा. ओके. पुढे नादिर शहाचा हल्ला, दुसरा मुद्दा आपला आहे नादिर शहाचा हल्ला. हे 3 मुद्दे आपण जे बघतोय ते कुणाच्या काळातले आहेत? बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबांच्या काळातले आहेत. तर असं येऊ शकतो की खालील घटना कोणाच्या काळात घडल्या इतकं आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. तर नादिर शहाचा हल्ला कधीच आहे? 1739 त्यांचा हल्ला आहे. दिल्लीवरती त्यांनी हल्ला केला होता आणि कोहिनूर हिरा तेव्हाच तो घेऊन गेला आणि पिकॉक थ्रोन सुद्धा त्याने घेऊन गेलेलं होतं. ओके. पिकॉक थ्रोन कुणाच्या काळात बनला होता? कुणाच्या काळात बनला होता? कोहिनूर नाही, पिकॉक थ्रोन म्हणजे त्याला काय म्हणतात, मयूरासन. मयूरासन कुणाच्या काळात बनलेला होता? पहिला राजा कोण होता? जहांगीर होता का शहाजहान होता? ओके, ते कन्फर्म करा. मला शहाजहान वाटतं. ते दोन्हीपैकी तुम्ही गोष्ट कन्फर्म करा. शहाजहानच्या काळात ते मयूरासन बनलेलं होतं, पण ठीक आहे, ते आपल्याला प्रिलिम्सला उपयोगाचं आहे, इतकं इथे उपयोगाचं नाही. मयूरासन दोन्ही पण घेतलं होतं. मला कोहिनूरचं कनेक्शन लागतं, ते साऊथ मधून आलं होतं, मला कोहिनूरचं एवढं माहिती आहे. ओके. ग्रोवर बेल्लेकर मध्ये एक बॉक्स त्यांनी दिले, त्या बॉक्समध्ये त्यांनी थोडीफार त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते एकदा बघून घ्या. एंटरटेनमेंट म्हणून, त्याचा आपल्याला अभ्यासाच्या बाबतीत काही उपयोग नाही मेन्सच्या अँगलला. ओके. आणि अब्दालीला अफगाण प्रदेशावरती तो अपॉइंट करून गेला. ओके. नादिर शहा आला, दिल्लीवरती अटॅक करून त्याने हे सगळं घेऊन गेलं आणि अब्दालीला त्याने तिथं अपॉइंट करून गेला. तिथून आपला अब्दालीचा संबंध यायला सुरुवात झाला आणि तिथून पुढे पानिपत पण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर मुघल बादशाह अहमद शहाने बाळाजी बाजीराव बरोबर एक तह केला, 1754चा तह आहे. ओके. त्यात त्याने अटक प्रदेशातील चौथ घ्या आणि दिल्लीचे रक्षण करा. आम्ही दिल्लीचं रक्षण करू शकत नाही, तर तुम्ही मराठ्यांनी आमचं रक्षण करावं, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला अटक प्रदेशापर्यंतची चौथ देतो. ओके. हे कुणी केलं होतं? अहमद शहा, इतकं लक्षात ठेवायचं. अहमद शहा आणि बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे. ओके. तर इथूनच अटक प्रदेशावरूनच आपण आता काय म्हणतो, अटकेपार झेंडा. मराठ्यांनी जो अटकेपार झेंडा रोवला, जे आपल्या नेहमी वाचनात वगैरे तसं, तो इथून रेफरन्स आलेला आहे. ओके. अहमद शहाच्या काळी खरी सत्ता कोणाकडे होती? सफरजंग, त्याचा सेनापती जो होता, त्याच्या हातात खरी सत्ता होती. हा आपला थोडाफार इतिहास आहे, तो तुम्हाला लक्षात असला पाहिजे. आता आपण पानिपतच्या युद्धाकडे जाऊया. पानिपतचं तिसरं युद्ध माहिती आपल्याला. पानिपतचे पहिले दुसरे युद्ध पण माहिती असले पाहिजेत, तिसरंही माहिती असलं पाहिजे. पहिलं युद्ध कोणामध्ये झालं होतं? बाबर आणि लोधी घराणं. ओके. या दोघांमध्ये झालं होतं. दुसरं युद्ध हेमू आणि अकबर मध्ये. आणि आपलं हे तिसरं युद्ध आहे मराठे वर्सेस अब्दाली. ओके. मराठे आणि अब्दाली लक्षात ठेवा, आणि पॉसिबल झालं तर वर्ष लक्षात ठेवा. 14-15 जानेवारी 1761 ला हे युद्ध झालेलं होतं. ओके. आता रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. आता बघा, याच्यामध्ये 1761 एक लक्षात ठेवायचं, वर्ष आपल्याला माहिती पाहिजे. मराठा अब्दाली, मराठे हारले, नानासाहेबांचं निधन झालं, नानासाहेबांना ते सहन नाही झालं. ओके. आणि त्यांच्या काळात, आणि हे पण लक्षात ठेवा, पानिपत पण त्यांच्याच काळात झालं, हे लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. ओके. पुढे माधवराव बल्लाळ ओके पेशवा बनले. महादजी शिंदेना त्यांनी दिल्ली जिंकण्यास पाठवले होते, माधवराव बल्लाळनी. ओके. आता त्यांनी काय केलं, महादजी शिंदेनी शहाआलम II याची अलाहाबादच्या किल्ल्यातून सुटका करून बादशहा बनवले होते. ओके. आता अलाहाबादच्या किल्ल्यात कुणी त्याला ठेवलं होतं? इंग्रजांनी ठेवलं होतं, आपण पाहिलंय. तर त्याची सुटका मराठ्यांनी केली आणि त्याला बादशाह म्हणून त्यांनी अपॉइंट केलं. मुघल बादशाहाला पेन्शन देऊन मराठे खरे तर सत्ताधीश बनले. इथे त्यांनी पेन्शन द्यायला सुरुवात केली आणि आम्ही खरे पॉवरफुल ते दाखवायला सुरुवात इथे झाली. ओके. 1765च्या बक्सारच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शहा आलमला तिथे ठेवलेलं होतं. ओके. म्हणजे तिथपर्यंत मुघल कोण होते? आधी सत्ताधीश होते, त्यांना अटकेत ठेवणारे पॉवरफुल झाले म्हणजे कोण झाले? ब्रिटिश. त्यानंतर मराठ्यांनी ठेवलं. मग हे काय आहे की मुघलाला आपल्या ताब्यात ठेवणं हे सत्तेचं किंवा पॉवरचं डेमॉन्स्ट्रेशन आहे, कोण पॉवरफुल आहे. तर त्यामुळे ते हा प्रकार मराठ्यांना करावा लागला आणि त्यांनी आपली सत्ता दाखवली. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा येतो नारायणराव गादीवरती. रघुनाथरावांच्या सांगण्यावरून त्यांना मारले गेले हे आपण बघितलं. ओके. आणि त्यांचा मुलगा आहे माधवराव नारायणराव. ओके. फक्त 40 दिवसांचा होता जेव्हा तो गादीवरती बसला, तेव्हा 40 दिवसांचा. ओके.
सवई माधवराव आणि त्या काळात कोण होते, नाना फडणीस आणि इतर बारभाई, त्यांनी खरा कार्यक्रम सांभाळला. ओके, आता त्याची सही किंवा अंगठा कसं घ्यायचे ते त्यांनाच माहिती. 40 दिवसाचा तो होता. ओके, माधवराव नारायणराव. ओके, तिथूनच ते बारभाईचं कट कारस्थान म्हणतात आणि तेही एक कारणीभूत आहे की पेशव्यांची किंवा मराठ्यांची सत्ता खाली जाण्याचं. ओके, आता बघा, रघुनाथराव मात्र अति दुखावले गेले होते. कधी, त्यांना सत्तेत येऊ दिला नाही म्हणून ते दुखावले गेले. बारभाईंचं कटकारस्थान सुरू झालं होतं. माधवराव नारायणरावना सत्तेवर, नारायणरावना बसवले, त्यांना मारलं, तरी सुद्धा तुम्ही परत माधवराव नारायणराव बसवते, मला का सत्तेवरती बसवत नाही, म्हणून ते दुखावले गेले. आणि त्याच्यातून आपल्या इंग्रजांबरोबरचा जो पहिला तह आहे, सुरतेचा तह, हा इथून सुरुवात झाली. आपण ब्रिटिशांची मदत घ्यायला आणि त्यांना एक संधी मिळाली की मराठ्यांच्या राज्यांमध्ये एंट्री करायला. ओके, तर हे आहे सुरतेचा तह रघुनाथरावांना 1775चा. ओके, त्यात बघा, मला पेशवा बनवण्यास मदत करा, त्या बदलात तुम्हाला काय देणार मी, वसई आणि साष्टी. आता इथून पुढचे सगळ्या तहाच्या आपल्याला अटी थोड्याफार माहिती असल्या पाहिजेत. ओके, तर पहिला आहे वसई आणि साष्टी. या तहानंतर ब्रिटिशांनी मराठ्यांवरती हल्ला केला आणि मराठा आणि इंग्रज यांच्यात अडासीचं युद्ध झालं. अडास लक्षात ठेवा, अडासचं युद्ध, जे की अनिर्णित राहिलं. पुढचा मध्ये तसं पाहायला गेलं तर आपल्याला इथूनच खरी सुरुवात आहे बरं का इतिहासाची, आपल्या मेन्सच्या सिलेबसची. ओके, सुरतेच्या तहापासून. फर्स्ट युद्धातील लढाया. आता या पहिलं जे मराठा आणि इंग्रजांचं युद्ध झालं त्याचं कारण काय होतं, रघुनाथरावांनी त्यांना मागितलेली मदत. त्यातनं 3 युद्ध झाली. एक आहे अडासचं, तळेगावचं आणि वडगावचं. हे 3 युद्ध लक्षात ठेवा. आणि याच्यातून तह कुठले कुठले झाले खाली बघा. सुरतेचा तह त्यांनी जो राघोबादांनी केला होता, त्याच्यानंतर पुरंदरचा तह, वडगावचा तह आणि सालबाईचा तह. हे पहिल्या युद्धातील 4 युद्धे, लढाया, 3 लढाया आणि 4 तह लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. आता पहिलं मराठे इंग्रज युद्ध थोडंसं डिटेलमध्ये आपण बघूया. ओके, याच्यामध्ये पहिल्यांदा कर्नल किटिंग हा व्यक्ती आहे ज्याने की मराठ्यांवरती अटॅक केला होता. ओके, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्टने बंगालचा गव्हर्नर, आता गव्हर्नर जनरल झाला होता, कोण होता, वॉरन हेस्टिंग्स, त्याने किटिंगला युद्ध बंद करण्याची ऑर्डर दिली. किटिंग काय केला होता, त्याची तह केला होता आपण. कुठला तह होता आपला, सुरतेचा तह. राघोबा म्हणले की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला हे देऊ. मग त्याच्या बदल्यात किटिंगनं मराठ्यांवरती हल्ला केला होता. बट वॉरन हेस्टिंग्स म्हणले की भाई तुझा तो अधिकार नाहीये, ते माझी टेरिटरी, माझी पावर. तर त्याने त्याला थांबवायला सांगितलेलं होतं. ओके, त्यानंतर जो तह झाला तो कुठला, आपला पुरंदरचा तह. ओके, पहिला सुरत झाला, दुसरा पुरंदर आहे. आता पुरंदरचा तहामध्ये बघा 1776 झालेला तह आहे. ओके, याच्यामध्ये साष्टी, वसई, इंग्रजांना, ओके, ठाण्याचा किल्लाही त्यात समावेश होता. ओके, या पुरंदरच्या तहानंतर साष्टी आणि वसई तर तसंही ते देणार होते ना वरती. ओके, म्हणजे कुठल्या तहानुसार, सुरतेच्या तहानंतर वसई आणि साष्टी ते स्वतः देतो म्हणले होते. ओके, तर त्यामुळे दुसऱ्या तहानंतर सुद्धा आपल्याला साष्टी, वसई द्यावं लागलं आणि ठाण्याचा किल्ल्याचा पण त्यात समावेश करण्यात आला होता. दुसरा मुद्दा आपला आहे, इंग्रजांना मराठ्यांनी 12 लाख रुपये खंडणी द्यायची, युद्ध खंडणी द्यायची होती. ओके, राघोबा दादाला मराठ्यांच्या स्वाधीन करायचे होते. राघोबाने राजकारणातून संन्यास घ्यायचा आणि त्याला पुणे दरबार 3.25 लाख रुपये पेन्शन देणारे होते. म्हणजे काय, पुरंदरचा तह मराठ्यांना महाग पडला होता. ओके, राघोबा दादाला फक्त आपल्या बाजूने किंवा आपल्याकडे आणून शांत करण्यासाठी मराठ्यांना इंग्रजांना इतक्या सगळ्या गोष्टी देऊन चूक झाली असंही म्हटलं जातं. तिथं ते काय झालं, इंग्रज वरचढ दिसायला लागले. ओके, त्यामुळे पुरंदरचा तह मराठ्यांच्या दृष्टीनं चुकीचा झालेला होता. ओके, पुढे बघा, पुढे कर्नल हॉर्नबिल हा मुंबईचा गव्हर्नर झाला. ओके, त्याला पुरंदरचा तह मान्य नाही. ओके, ईस्ट इंडिया कंपनीला त्यांनी हेस्टिंगची तक्रार केली. ईस्ट इंडिया कंपनीने हेस्टिंगला युद्ध पुन्हा करण्यास ऑर्डर दिली. ओके, कर्नलला काय वाटत, याला वाटायचं की आपली ताकद जास्त आहे. का वाटणार आहे त्याला, कारण तह झाला आणि त्यात मराठ्यांनी पडती बाजू घेतलेली आहे. ओके, ईस्ट इंडिया कंपनीने हेस्टिंगला युद्ध करण्यास ऑर्डर दिल्यानंतर तळेगावची लढाई झाली. त्याने अटॅक केला पुन्हा मराठ्यांवरती. तळेगावची लढाई झाली. कधीची आहे ते, जानेवारी 1779 आहे. महादजी शिंदे आणि नाना फडणीस लीडरला होते आणि त्यातून इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यातनं झालं वडगावच्या लढाईतही इंग्रज पराभूत झाले. ओके, त्याच्या पुढे सुद्धा एक लढाई झाली वडगावची, त्यात पण ते पराभूत झाले. 2 लढाया लक्षात ठेवा, तळेगाव आणि वडगावच्या दोन्ही लढाईत ते पराभूत झालेले आहेत. ओके, इंग्रजांची माघार झाली. तिथून काय आला, वडगावचा तह. ओके, सुरत, पुरंदर, वडगाव. ओके, तर या तहामध्ये काय झालं, रघुनाथरावांना मराठ्यांच्या स्वाधीन करायचं, रघुनाथांबरोबरचे सर्व करार इंग्रजांनी रद्द करायचे,
साष्टी वसई मराठ्यांना परत करायची आहे. अटी मान्य होईपर्यंत 2 इंग्रज अधिकारी मराठ्यांच्या ओलीस ठेवायचे. ओके, म्हणजे हा वडगावचा तह. तर तुम्हाला थोडा कॉन्टेक्स्ट माहिती असला पाहिजे, कुठल्या तहात कोण वरचढ ठरतंय. वडगावच्या तहामध्ये कोण आहेत, मराठे वरचढ ठरत आहेत. ओके, पुढे हेस्टिंगने वडगावचा तह अमान्य केला, पुन्हा युद्ध सुरू केले, पण ते अनिर्णयित झाले, अनिर्णयित ठरले. आणि त्यातनं काय झालं, आपला सालबाईचा तह आला 1782चा. ओके, तर हे काय एकमेकांना मान्य करायचं नाही, मान्य होत नाही, हे ह्याचा अर्थ इतकाच आहे की आपली पॉवर जास्त आहे, त्या मनाने आपल्याला तितकं मिळालं नाही, हे दाखवण्याचा प्रकार आहे इंग्रजांचा. बाकी त्यात विशेष काही नाहीये. सालबाईच्या तहामध्ये बघा, रघुनाथरावांना आश्रय आम्ही देणार नाही, मराठे इतर युरोपियांचे संबंध ठेवणार नाहीत, पुरंदरच्या तहात घेतलेले प्रदेश मराठ्यांना परत द्यायचे, वसई मराठ्यांना, साष्टी, भडोच व इतर बेटे इंग्रजांना द्यायचे. ओके, इथं फक्त वसई जी आतापर्यंत तहात कुणाकडे होती, इंग्रजांकडे द्यायचं ठरलं होतं, आणि इथे वसई मराठ्यांकडे राहिली, साष्टी आणि भडोच आणि इतर काही बेट होते ती मात्र इंग्रजांच्या ताब्यात गेलेली आहे. ओके, पुढे हा एक मुद्दा लक्षात ठेवा, कधी कधी विचारला जातो की पेशवाईतील 3.5 शहाणे कोण होते. कोण आहेत बघा, सखाराम बापू बोकील, देवाजी पंत चोरघडे, नाना फडणीस, विठ्ठल सुरंदर. विठ्ठल सुंदर. नाना फडणीस यांना अर्धशहाणं म्हटलं जातं. का अर्धशहाणं म्हटलं जायचं, त्यांना युद्ध करता येत नव्हतं, ते बॅटलफील्ड वरती जाऊन ते लढाई करू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना अर्धशहाणे, म्हणजे पॉलिटिक्स प्लस युद्ध असं करत असेल तर तुम्ही पूर्ण शहाणे, तर मग लढाईला जाऊ शकत नव्हते हे नाना फडणीस, त्यामुळे त्यांना अर्धशहाणे म्हटलं जात होतं. म्हणजे आपल्याला ना पॉलिटिक्स येतं ना युद्ध येतं, मग आपण किती शहाणे आहात, काहीच नाही आपण. तर ते आहे, हे 3.5 शहाणे लक्षात ठेवा. आणि करोडपतीला हा प्रश्न विचारला होता एकदा. ओके, 3.5 शहाणे मध्ये खालीलपैकी कोण होतं, यातलं फक्त एक नाव होतं, मला वाटतं की नाही कोण नव्हतं असं होतं, अनेक एक्स्ट्रा नाव त्यांनी दिलेलं होतं. ओके, पुढे त्याच्यानंतर बघा खालील काही नावं आहेत, त्यात गोडाड आणि पोफॅम असं काहीतरी नाव आहे त्या सरदारांचं. तर त्या गोडाडच्या बाबतीमध्ये अहमदाबाद बडोदा जिंकले पण पुण्याजवळ तो हारला होता, हे आहे वरच्या युद्धाचा रेफरन्स. कुठल्या युद्धाचा, तळेगाव आणि वडगावच्या युद्धाचा रेफरन्स आहे. ते इतकं लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त सेनापती बघा कोण आहेत ते, गोडाड आणि पोफॅम. ओके, ओके, पहिलं युद्ध तुमच्या लक्षात आलंय. पहिल्या युद्धात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा, फक्त किती लढाया झाल्या आणि कुठले तह झाले आणि तहाच्या अटी काय, या 3च गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, बाकी काही नाही. आणि पहिल्या युद्धाचं कारण तुम्हाला माहिती आहे, राघोबांनी इंग्रजांची मदत घेतली, त्यांना इंटरफेअर करायला संधी दिली आणि त्यांनी अटॅक केला आणि तिथून मराठ्यांचं युद्ध सुरू झालं. तर मग पहिला तह आपला कुठला होता, सुरतेचा होता. दुसरा कुठला होता, पुरंदरचा. तिसरा कुठला होता, वडगावचा. आणि चौथा सालबाईचा. आणि या तहांमध्ये कोण काय वरचढ करतं तितकं माहिती असलं पाहिजे आपल्याला. आता दुसरा होता कुठला आपला, पुरंदरचा. त्यात कोण वरचढ ठरलं होतं, इंग्रज. नंतर वडगावचा, वडगावमध्ये मराठे वरचढ ठरले होते. आणि बॅलन्स तह झाला तो नंतर आपला सालबाईचा. ओके, पुढे चला आता दुसरे इंग्रज मराठे युद्ध आता आपण बघूया. गव्हर्नर जनरल त्यावेळेस कोण होता, लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल होता. ओके, त्याच्यामध्ये बघा, सालबाईच्या तहात झालेली एक चूक, पुणे दरबारात एक ब्रिटिश वकील असावा, नाना फडणीसांचीच मागणी होती, ही आपली चूक झाली. ओके, आमच्या दरबारात ब्रिटिशांनी एक वकील ठेवा अशी मागणी नाना फडणीसांनीच केली. पुण्याच्या दरबारात जर तसा त्यांचा वकील असला तर आपल्या इथल्या ज्या काही पॉलिटिकल माहिती आहे त्याच्यात इंटरफेअर करण्याचा किंवा इंटेलिजन्स गॅदरिंग करण्याचा फायदा त्यांना होणार आहे. ओके, तो द्यायला आपणच त्यांना वाव दिलं, तुम्ही आमच्या दरबारात या, आम्ही काय बोलतो ते ऐका, मग तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा, असं त्याचा अर्थ झाला ते. ओके, पुढे यानुसारचे पुणे दरबारातील वकील कोण कोण आहेत हे लक्षात घ्या. कोण कोण बघा वकील, सर चार्ल्स मॅलेट, कर्नल विल्यम पामर, सर बारी क्लोज आणि एल्फिन्स्टन. ओके, तर बारी क्लोज आपण काही ठिकाणी वाचलेलं पण आहे आणि एल्फिन्स्टन आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ओके, तर ते पुणे दरबारातील वकील होते 1811 ते 1819 पर्यंत, कारण ते नंतर गव्हर्नर झाले आपले. ओके, तर यांना अंतर्गत कारभारात लुडबुड करण्याची संधी आपणच दिलेली होती. हे 4 गव्हर्नर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं मराठा सरदारांमधील आता मतभेद होते, हे सुद्धा आपल्या हरण्याचं कारण आहे. तर मतभेद कोणाकोणामध्ये होते बघा, एका साईडला होते होळकर, दुसऱ्या साईडला होते पेशवे प्लस शिंदे. पेशवे आणि शिंदे आणि होळकरांचं वाद होता, त्याला पेशवांची मदत होती शिंदेच्या बाजूने. तर त्यातनं एक हडपसरची लढाई झाली होती, ती कधीची आहे, 1802 ची. यशवंतराव होळकरांनी दोघांचाही पराभव केला होता. आपल्या हिस्ट्रीमध्ये ते रेफरन्स आहे की पुण्यावरती गाढवाचा नांगर त्यांनी चालवला होता, जे आपण वाचतो यशवंतराव होळकरांनी. ते कारण यशवंतराव होळकरांच्या
बंधूंना पेशव्यांनी शिंद्यांनी मिळून मारलं होतं आणि त्यांच्या वकिलाला सुद्धा मारलं होतं. त्याचा बदला म्हणून त्यांनी पुण्यावरती अटॅक करून पूर्ण राख रांगोळी केली. त्याचा इतिहास आपल्याला दिसतो. ओके, तर हे यशवंतराव होळकर लक्षात ठेवा. बाजीराव 2 इंग्रजांच्या आश्रयाला गेला. यशवंतरावांनी पुण्यावरती अटॅक केल्यानंतर बाजीरावांना डिफेंड करता न आल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आणि आश्रय घेतला आणि तिथं आपण त्यांना परत एक संधी दिली. पहिल्यांदा राघोबांनी संधी दिली आणि आता बाजीराव दुसऱ्यावरती यशवंतराव होळकरांनी अटॅक केला होता आणि त्याला कारणीभूत कोण होते? पुन्हा बाजीराव दुसरेच, कारण त्यांनी होळकरांच्या बंधूंना मारलं होतं. ओके, पुढे यातून झाला आपला वसईचा करार. कधीचा आहे? डिसेंबर 1802. 1802चा वसईचा करार खूप महत्वाचा करार आहे. का बरं आहे? तैनाती फौजा आपण मान्य केला 1802. ओके, याच्यामध्ये बघा, तैनाती फौजा पेशवाने मान्य केल्या. सुरत शहर कंपनीकडे गेलं. गुजरात, नर्मदा, तापी, तुंगभद्राचा प्रदेश इंग्रजांना देण्यात आला. निजामाकडून चौथ घेणे बंद केलं. इतर युरोपियांशी संबंध ठेवायचे नाहीत. म्हणजे इथं वसईचा करार म्हणजे इनडायरेक्टली मराठ्यांचं सरेंडर होतं. सगळेच आपण ऑलमोस्ट सगळेच पॉवर त्याला देऊन टाकले होते इंग्रजांना. चौथ सोडली आहे. आता एक बघा, चौथ सोडणं याचा काय रेफरन्स? पैसा आहे का? नॉट जस्ट मनी, पैसा तुम्हाला मिळतो. दुसरा आहे की तुमची सत्ता तिथे होती ती संपली. आता तुम्ही सत्ताधीश नाही आहेत, तुमची भीती राहिलेली नाही, तो मुद्दा होता. त्यामुळे चौथ सोडायचा होता. ओके, आता चौथ सोडल्यानंतर ते इंग्रजांना मिळालं की नाही याचा हिशोबच नाहीये, ते सोडूनच द्या. ते निजामांना द्यायचं नसेल. बट इंग्रजांना पण काही फायदा झाला? पैसे नाही मिळाले, पण दुसरा फायदा नक्कीच आहे की त्यांनी सिद्ध केले की तुम्ही नाही आहे पॉवरफुल, आता आम्ही आहोत. ओके, तर म्हणजे या सगळ्या गोष्टींचा इंटरेस्ट फक्त पैसा नसून बाकीच्या गोष्टी असतात, तेवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे बघा, हा करार मराठा सरदारांना मान्य झाला नाही, कारण पेशव्यांबरोबर केलेला करार आहे. ओके, आणि या सत्तामध्ये सगळेच मराठे इन्व्हॉल्व असणार आहेत. ओके, भोसले आणि शिंदे एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न केला, पण वेलस्लीने त्यांना एकत्र न येऊ देता स्वतंत्रपणे हरवले, भोसले आणि शिंदे. ओके, जनरल लेक होता त्यावेळेस, त्याने दिल्ली जिंकली होती. हे जोडा लावायला एकदा प्रश्न घेऊन गेलेला आहे. जनरल लेक कुठे आहे? दिल्ली. ओके, त्यानंतर आर्थर वेलस्ली, ज्याचा आपण काल रेफरन्स केला होता, त्याने दख्खन जिंकलं होतं. होळकर इंग्रजांशी एकटे लढले पण ते पराभूत झाले. यातले 2 सेनापती लक्षात ठेवा आणि त्यांनी कुठला प्रदेश जिंकला ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. जनरल लेक दिल्ली, आर्थर वेलस्ली दख्खन. ओके, पुढे बघा, या प्रत्येकांशी खालील तह करण्यात आले. या लोकांना म्हणजे पेशवाशी तह केल्यानंतर हे स्वतः लढले, होळकर, भोसले आणि शिंदे. त्यातल्या त्यात भोसले शिंदे एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न केला पण ते हारले, आणि होळकर तर इंडिपेंडेंटली लढले, स्वतः एकटे लढले आणि ते पण हारले. तर मग त्यांनी त्याचे इंग्रजांचे कुठले तह झाले त्यात आपण बघूया. पहिला आहे देवगावचा तह. देवगावचा तह कोणाशी झालाय? भोसले कंपनीशी झालाय. भोसले आणि कंपनीमध्ये तो तह झाला होता. कधीचा आहे? 1803 ला तो झालेला आहे. कटक, बालासोर, वर्धा नदीच्या पश्चिमेकडचा प्रदेश इंग्रजांना. ओके, पुढचा मुद्दा, तैनाती फौजा मान्य केल्या. देगावच्या तहानं भोसल्यांनी तैनाती फौजा मान्य केल्या. ओके, एल्फिन्स्टन, भोसले दरबारात रेसिडेंट म्हणून आले. 1803 ला एल्फिन्स्टन तिथे गेले. ओके, आधी भोसले दरबारात होते, नंतर एल्फिन्स्टन 1811 ला पेशव्यांच्या दरबारात आलेले आहेत. ओके, तर देवगावचा तह नंतर आपण सुरजी अंजनगावचा तह बघूया. सुरजी अंजनगावचा तह शिंदे व कंपनीमध्ये झाला होता. ओके, गंगा, यमुना, दुआबचा प्रदेश, नगर, भडोच, अंजन, गोदावरी प्रदेश हे इंग्रजांना द्यायचे होते. पहिला मुद्दा. दुसरा, दिल्ली सम्राट, जयपूर, जोधपूर ह्यांच्यावरच जे तुमची सत्ता होती ती सत्ता सोडायची होती. दिल्लीवरचा कंट्रोल कुणाकडे होता? शिंदेवरती होता. का बरं? महाजी शिंदेनी तिथं त्याला शाह आलम 2 ला सोडवलं होतं आणि त्याला आपला आश्रयदाता किंवा आश्रय म्हणून त्याला तिथं इन्स्टॉल केलं होतं आपण. करेक्ट आहे. तर त्याच्यामुळे दिल्ली शिंदेकडे असणं अपेक्षित होतं. तर ते तुम्हाला असं जर विचारलं की दिल्ली सम्राटाचा हक्क शिंद्यांना सोडण्यासाठीचा तह कोणता, तर तुम्हाला सुरजी अंजनगाव आठवलं पाहिजे. आणि तैनाती फौजा सुद्धा त्यांनी इथे मान्य केल्या आणि जॉन माल्कम रेसिडेंट म्हणून शिंदेच्या दरबारात यायला सुरुवात झाली. जॉन माल्कम नंतर आपला गव्हर्नर पण आहे. ओके, आपण नंतर पुढे हिस्ट्रीमध्ये वाचू तेव्हा आपल्याला लक्षात येईल. हे 2 तह लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर किती तह झाले? 3 झाले बघा. दुसऱ्या युद्धातले 3 आहेत. वसईचा तह, देवगावचा तह आणि सुरजी अंजनगावचा तह. ओके, पुढे बघा, माधवराव नारायणराव यांच्या निधनानंतर बाजीराव दुसरा पेशवे बनला होता. तर थोडासा बॅकग्राऊंड मध्ये पण जाऊन बघूया. माधवराव नारायणराव निपुत्रिक होता. नाना फडणीस मध्ये 1800 मध्ये निधन झालं. नाना फडणीस कधी गेलेत? 1800 ला ते गेलेले आहेत. मराठा सरदार जे आधी एकत्र पेशव्या अंडर काम करत
ते आता स्वतंत्र झाले होते. बाजीराव 2 त्यांना पेशवा म्हणून मान्य नव्हता. बाजीराव 2च्या नंतर या गोष्टी व्हायला सुरुवात झाल्या. त्यानंतर खरं तर मराठा साम्राज्याचं विघटन झालं होतं आणि कुणाकडे कुठली सत्ता आली होती ते बघून घ्या. भोसल्यांकडं नागपूर आलं होतं, गायकवाडांकडे बडोदा होतं, सिंध्यांकडे ग्वाल्हेर होतं आणि होळकरांकडे इंदोर होतं. ओके, आता याच्यातनं पुढे आपण बघितलं हडपसरची लढाई बघितलेली आपण. हडपसरच्या लढाईतून वसईचा तह सुद्धा आला, तो बघितला आपण. हडपसरची लढाई कोणावर झाली होती? होळकर आणि पेशवे शिंदे. त्यानंतर बाजीरावने आश्रय घेतला ब्रिटिशांचा आणि त्यातनं झाला होतं वसईचा तह. ओके, आता पुढं राजापूर घाटचा तह लक्षात ठेवा. राजापूर घाटचा तह कुणामध्ये? होळकर आणि कंपनीमध्ये. आता 3 तह 3 सत्ताधीशांची आपण बघितलो. पहिला शिंदेची तह कुठला होता? सुरजी अंजनगावचा. भोसल्यांशी देवगावचा आणि हा राजापूर किंवा राजाघाटचा होळकरांशी झालेला तह आहे. हा एक लक्षात ठेवला पाहिजे. आणि वसईचा कुणाशी होता? बाजीरावशी. बाजीराव दुसऱ्याशी झालेला वसईचा तह. ओके, याच्यामध्ये काय केलं? होळकरांनी चंबळ प्रदेश इंग्रजांकडे द्यायचं, बुंदेलखंडवरील नियंत्रण सोडायचं. ओके, म्हणजे या सरदारांकडे असलेले सगळे प्रदेश हळूहळू इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतलेले होते. ओके, तिसरं महायुद्ध आपण तिसरं युद्ध बघूया. 2 युद्ध झाले, आता तिसरं मराठा आणि इंग्रज युद्ध, शेवटचं युद्ध. यातला पहिला तह आहे आपला पंढरपूरचा तह. पंढरपूरचा तह कधीचा आहे? 1812चा आहे. एल्फिन्स्टन आणि जहागीरदारांमध्ये तो झाला होता. एल्फिन्स्टन त्या काळात कोण होता? रेसिडेंट, म्हणजे दरबारात असणारा रेसिडेंट डायरेक्टली तह करतोय जहागीरदारांची. याच्यावर न कळते की त्यांचा इंटरफिरन्स किंवा ताकद किती वाढलेली होती. ओके, तर जहागीरदार कोण होते? जे पेशव्यांच्या अंतर्गत असणारे प्रदेशावरती राज्य करणारे जहागीरदार. ओके, असे अनेक जहागीरदार असणार आहेत. तर त्यांच्याशी तह झाला पंढरपूरचा. आपल्याला काय माहिती पाहिजे? तह कोणात झाला? पंढरपूरचा तह लक्षात ठेवा. पेशव्यांचे जहागीरदारावरील नियंत्रण संपुष्टात आले. यांनीच तह घेतला आणि म्हणले की तुम्ही आता पेशव्यांना जबाबदार नाहीत, तुम्ही आम्हाला जबाबदार आहात. ओके, हे एल्फिन्स्टननं पंढरपूरचा तह केला होता. पुढे आहे अहमदाबादचा विवाद. तर इथं काय झालं बघा, गायकवाडांचा वकील गंगाधर शास्त्री यांचा पुण्यात खून झाला होता. ओके, गायकवाड, बडोदा आणि पेशवे यांच्यात संबंध ताणले होते. ओके, बाजीरावाचा विश्वासू त्र्यंबक डेंगळेवरती इंग्रजांचा संशय होता, त्यास आमच्या स्वाधीन करा अशी मागणी इंग्रजांनी केली आणि ते पेशव्यांनी नाकारली होती. त्र्यंबक डेंगळे इतकं लक्षात ठेवायचं आहे. या वादातूनच पुढे पुणे करार झाला. म्हणजे इंग्रजांना फक्त कारण पाहिजे होती, तर त्यांनी कारण सोडलं, त्यातनं झालं पुणे करार. पुणे करार काय बघा, पुणे करार झाला नाहीये, तो स्वीकारण्यास भाग पाडलाय पेशव्यांना. ओके, त्यामध्ये मराठा साम्राज्याचा सर्वोच्च शासकाचा दावा पेशवाने सोडायचा. तुम्ही मराठा सरदारांचे आता शासक नाहीयेत, हा तुम्ही दावा सोडायचा. ओके, दुसरा सरदारांवरील नियंत्रण सोडायचे. तिसरा रेसिडेंटच्या माध्यमातून इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवायचं. इतर सत्ताधीश, नॉट युरोपियन, कुठल्याही सत्ताधीशाशी संबंध ठेवायचे तर रेसिडेंट थ्रूच ठेवायचे. ओके, आणि चौथा मुद्दा, अहमदनगरचा किल्ला, झाशी, माळवा हे प्रदेश इंग्रजांना द्यायचे. ओके, जे राहिलं होतं ते सगळं या पुणे कराराने संपुष्टात आलं. ओके, त्यानंतर पुढे बघा, ग्वाल्हेरचा करार त्यांनी करून घेतला. तो कोणामध्ये? शिंदे आणि इंग्रजांनी. शिंदेबरोबर अजून कुठला होता? सुरजी अंजनगावचा. तर हा दुसरा एक आहे. राजपुतानांवरील हक्क सोडायचा. शिंद्यांचा जो राजपुतानावरचा हक्क होता तो सोडून द्यायचा होता. पेंढारांचा बंदोबस्त करण्यासाठी मदत करायची होती. ओके, यानंतर बाजीराव 2, आप्पासाहेब भोसले, मल्हारराव होळकर यांनी एकत्र येऊन लढा द्यायचे ठरवले, पण इंग्रजांनी त्यांना एकत्र येऊ दिलं नाही. कोण होते? बाजीराव, आप्पासाहेब आणि मल्हारराव. ओके, तर मग त्याच्या पुढे युद्ध कुठली कुठली झाली बघा. सीताबर्डची लढाई झाली, त्याच्यामध्ये भोसले पराभूत झाले. उज्जैन व महितपूरची लढाई झाली, त्या ठिकाणी होळकर पराभूत झाले. खडकी, कोरेगाव आणि आष्टी इथे पेशवे पराभूत झाले. तर युद्ध कुठली झाली आणि त्यात कोण पराभूत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, आणि त्याच्या पुढे होळकरांबरोबर इंग्रजांनी मंदसोरचा तह केला. याच्या आधी कुठला होता? राजापूर राजाघाटचा तह होता. तर इथला कुठला आहे? मंदसोरचा तह. यात काय झालं? होळकरांवर पेशवांचे नियंत्रण संपुष्टात आले. तैनाती फौजा होळकरांनी इथे स्वीकारली. ओके, तैनाती फौजा कोणी कधी स्वीकारला ह्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. पेशवाने कधी स्वीकारली होती? वसईचा तह होता. ओके, आणि भोसल्यांनी देवगावचा तह होता. ओके, तर ते फक्त आपल्याला तेवढे तह तरी माहिती असले पाहिजेत आणि इथं होळकरांनी स्वीकारलेला होता. ओके ओके, आता याच्यानंतर बघा, तर मग छत्रपती घराण्यातला काय संबंध होता? तर होता, तर त्यात थोडेफार एक शेवटचा घटक राहिला होता. त्यात कोण होते? छत्रपती प्रताप सिंह होते.
पेशव्यांच्या असतानंतर इंग्रजांनी तह करून ग्रँड डफला साताराचा रेसिडेंट म्हणून नेमलं. ओके, आता मराठ्यांची सत्ता जी भोसले घराण्याची होती ते इनडायरेक्टली कोणी चालवायचं? पेशवे. पेशव्याची तर त्यांनी निपटून घेतले होते, पेशव्यांचा त्यांनी सगळा कारभार संपवला होता. तर आता छत्रपती घराण्याची पण त्यांनी तह केला होता. त्याच्यानुसार ग्रँड डफ साताराचा रेसिडेंट होता. तर हे आपल्याला ही नावं फक्त माहिती असते, त्याच्यावरती प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे. तर हे झालं ग्रँड डफ बद्दल. नंतर त्यांना पदच्युत करून काशीला पाठवले होते. येथेच 1848 मध्ये त्यांचं निधन झालं. प्रतापसिंह यांचं निधन 1848 ला झालं होतं. सभानिधी नावाचा राजकारणातील ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. प्रतापसिंहांच्या नावाचा ग्रंथ कुठला आहे? सभानिधी. लॉर्ड डलहौसी दत्तक वारसा नामंजूर करून सातारा राज्य खालसा केला होता. कधी? 1848 ला खालसा केलं होतं. आणि असं खालसा करून मराठ्यांचं साम्राज्य इथे 1848 ला संपलेलं आहे. ओके, हे मराठ्यांच्या इतिहासातली युद्धे आणि थोडीफार माहिती आपल्याला माहिती असली पाहिजे. ओके, आता त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया, पंजाब किंवा सीख संघर्षाकडे जाऊया. Recording in progress. आता मराठ्यांनंतर आपण येऊया पंजाब आणि सिखांकडे. पंजाब किंवा सीख संघर्ष इंग्रजांबरोबरचा कसा आहे बघूया आपण. अहमद शाह अब्दालीच्या मृत्यूनंतर पंजाबावरील आक्रमणात उसंत मिळाली. अहमद शाह अब्दाली कोण होता? त्याला कोणी अपॉइंट करून गेलं होतं? नादिर शहानं अपॉइंट करून गेलं होतं. ओके, तो आता हळूहळू भारतावरती अटॅक करायला सुरुवात केली. तो पंजाबवरती आक्रमण करत होता, पण त्याच्या मृत्यूनंतर पंजाबवरील आक्रमणात उसंत मिळाली. या दरम्यान या प्रांतात 12 मिसल तयार झाले. तर मिसल म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला होता. ओके, मेन्सलाच होता. तर मिसल म्हणजे लोकशाही पद्धतीवरती चालणारी लष्करी राज्ये. नावातच कॉन्फ्लिक्ट आहे ना, लोकशाही पद्धतीवरती चालणारी लष्करी राज्ये, पण ती होती मिसल. आपल्याला फक्त इतकं लक्षात ठेवायचंय, त्यांनी विचारलं आणि खाली असे ऑप्शन दिले होते. तर ती कशी आहेत? एकतर लष्करी आहेत आणि लोकशाहीवरती आहेत. ओके, पुढे या 12 मिसलपैकी एक होतं सुकर चाकिया. ओके, प्रमुख कोण होता त्याचा? महासिंह, आणि त्याचा मुलगा होता रणजित सिंह. ओके, तर रणजित सिंहाचं मिसल कुठलं इतकं आपल्याला माहिती असलं पाहिजे. कुठलं आहे ते? सुकरचं मिसल. इन द सेन्स तुम्ही एक प्रांत लक्षात घ्या. ओके, रावी आणि चिनाबच्या मध्ये ते वसलेलं होतं आणि त्याची राजधानी होती लाहोर. ओके, अब्दालीचा नातू जमन शहाचा तोफा वरचा जो अब्दाली आहे त्याचा नातू होता. आता त्याच्याऐवजी तो चुकून मुलगा टाकू शकतो एक्झाम मध्ये चुकवण्यासाठी, इतकं काय तो चुकवणार नाही, बस त्याला मूडच नसेल तर करू शकतो असं काय करतो. तर त्याचा नातू जमन शहाच्या तोफा कुठं पडल्या होत्या? चिनाब. मग चिनाब लक्षात पाहिजे. ओके, खूपच हुशार असेल तर तो रावी वगैरे टाकेल, नाहीतर दुसरा कोणी असेल तर गोदावरी टाकेल, तेवढं आपल्याला कळू शकतं. ओके, तर चिनाबच्या नदीत पडलेल्या त्या रणजित सिंहाने काढून दिल्या होत्या तोफा. तर जमन शाह खुश झाला आणि त्याला त्यांनी राजा नावाचा किताब दिलेला होता. हा का आपण मुद्दा घेतलाय? हे परीक्षेला येऊन झालेलं आहे, विचारलेलं होतं. हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. ओके, पुढे बघा. पुढे अफगाण मधील सक्सेशन वॉरच्या दरम्यान शहा सुजाला रणजित सिंहाने आश्रय दिलेला. त्याला सिंहासनावरती बसवण्याचे आश्वासन देऊन कोहिनूर हिरा त्याच्याकडून घेतला. ओके, कोहिनूर हिरा कुणाकडे आला? आता बघा, शहा सुजाकडून आला आपल्या रणजित सिंहाकडे. शहा सुजाकडे कसा आला असणार आहे? त्याच्या खानदानी वारसाने आला असणार आहे. कोणी घेऊन गेला होता? नादिर शहा. ओके, पुढे सुरुवातीला रणजित सिंहाने इंग्रजांशी मैत्रीपूर्व संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले. सुरुवातीपासूनच रणजित सिंहाने इंग्रजांची भीती असो किंवा त्यांच्याशी त्यांना वैर घ्यायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच इंग्रजांबरोबर मैत्रीचा संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातूनच सेकंड इंग्रज मराठा युद्धादरम्यान यशवंतराव होळकरांनी रणजित सिंहाकडे मदत मागितली होती, पण त्याने ती नाकारली होती. ओके, यशवंतराव होळकर आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे रणजित सिंहाबरोबर मराठाशी संबंध कुणाचा आलाय? यशवंतराव होळकरांचा आलेला आहे. 1806 त्याने करार केला इंग्रजांबरोबर. रणजित सिंह इंग्रज आणि कपूरथलाचा एक राजा होता सरदार फत्तेसिंग यांच्यामध्ये 1806 तह झाला होता. ब्रिटिशांच्या शत्रूशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही असं तह होता. ओके, हे तह लक्षात ठेवा. 1806 पुढे आहे अमृतसरचा तह 1809. ओके, ब्रिटिश आणि रणजित सिंह यांची मैत्री कायम आहे. सतलज नदी राज्याची दक्षिण सीमा ठरली. ओके, दोघांच्या राज्याची सीमा सतलज नदी ठरली होती. ओके, पुढे रणजित सिंहांचे राज्य बघा कुठे कुठे होतं. ओके, संपूर्ण काश्मीर, संपूर्ण पंजाब, पेशावर, मुलतान, कांगरा आणि अटक. ओके, इथंपर्यंत राज्य पसरलेलं होतं. बेंटिंग आणि रणजित सिंहाची भेट एक महत्वाची आहे.
1831 ला रोपाड येथे झाली होती आणि मैत्रीच्या कराराचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं. ओके, बेंटिंग लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रणजित सिंहाचे वारसदार बघूया. खडक सिंह, नैनिहाल सिंह, शेर सिंह आणि दलीप सिंह किंवा दुलीप सिंह असं दोन नाव आहेत. दलीप सिंह एक लक्षात ठेवा. ओके, रणजित सिंहाची 3 त्याच्यातली मुलं आहेत बघा. एक आहे खडक सिंह, शेर सिंह आणि तिसरा आहे दुलीप सिंह. ओके, आता पुढे रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर अनागोंदी माजली. रणजित सिंह गेल्यानंतर 6 वर्षात 3 शासकांचा खून करण्यात आला होता आणि शेवटी दलीप सिंह राजा बनला होता. की त्याची आई राणी जिंदान खरा कारभार पाहत होती. दलीप सिंह आणि राणी जिंदान आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि त्या काळात वजीर होता हिरा सिंह आणि त्याच्यानंतर बनला होता लाल सिंह आणि सेनापती होता तेजा सिंह. ओके, पुढे आपण फर्स्ट इंग्रज सिख युद्धाकडे जाऊया. 1845 ते 46 चा काळ आहे. याच्यामध्ये बघा, इंग्रजांनी सतलजच्या पूर्वीकडील भाग ब्रिटिश प्रदेशात जोडल्याची घोषणा केली. सतलजच्या पूर्वेकडचा भाग, सतलज सीमा ठरली होती आधी, आता ते म्हणले की पूर्वेकडचा भाग. का डिक्लेअर करणार आहेत त्यांना माहिती आहे, इथे त्यांची सत्ताच चालत नाही, ते वीक झालेले आहेत, तर त्यांनी डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर पुढे पंजाब प्रांतात सैन्यांची संख्या वाढवली त्यांनी. ओके, यातूनच पहिल्या युद्धाला सुरुवात झाली आणि त्यावेळेस गव्हर्नर जनरल होते लॉर्ड हार्डिंग पहिले. लॉर्ड हार्डिंग दुसरे, जे आपण स्वातंत्र्याच्या काळात बघतो ते दुसरे. हे पहिले स्वतः युद्धाच्या भूमीवरती उतरलेले होते. इंग्रजांचे नेतृत्व कोणी केलं होतं याच्यात? ह्यू गफ न केलेलं होतं. लाल सिंह, तेजा सिंह इंग्रजांना जाऊन मिळाले. ओके, मग परंपरा त्यांनी कंटिन्यू केली. जे बंगालमध्ये झाली आपली ते इथे कंटिन्यू केली. शिखांचा पराभव याच्यातूनच झाला. ब्रिटिशांनी सतलज ओलांडून लाहोर वरती वर्चस्व मिळवलं. प्रमुख लढाई याच्यात कुठल्या कुठल्या झाल्यात बघा. एक आहे मुदकीची, फिरोज शहाची, भैरोवतची आणि अलीवालेची, इतक्या लढाई झालेल्या आहेत. आणि शेवटची निर्णायक लढाई होती सोब्रावन किंवा सोबराव असं त्याचं नाव, सोबराव किंवा सोबराव. ओके, तिथे दिसत नसेल तर लिहून घ्या. सोबरावची लढाई एक महत्वाची लढाई झालेली होती. ओके, आणि त्याच्यातनच पुढे काय झाला, 46 ला लाहोरचा तह झालाय. लाहोरच्या तहाच्या अटी काय होत्या? दिलीप सिंहाने सतलजच्या पूर्वेकडील प्रदेशावरती हक्क सोडायचा. सतलजच्या पूर्वेकडील सर्व राज्ये म्हणजे जालंधर, दुआब आणि हजारा प्रदेश ब्रिटिशांना द्यायचा. काश्मीरच्या गुलाब सिंहाला काश्मीरचा महाराजा म्हणून घोषित करायचं. दलीप सिंहांचे सैन्य कमी केले. राणी जिंदान कौरला संरक्षक व लाल सिंहाला वजीर म्हणून मान्यता दिली आणि हेनरी लॉरेन्सला त्यांनी लाहोरचा रेसिडेंट म्हणून अपॉइंट केला. Recording in progress. ठीक आहे, पहिलं युद्ध आपल्या लक्षात आलं आणि लाहोरचा तह. पहिलं युद्ध लाहोरचा तह इतकं लक्षात ठेवतं. तर दुसऱ्या युद्धाकडे जाऊया. 48 आणि 49. ओके, पहिलं कधी होतं? 46च्या दरम्यान झालं होतं ना, 45-46 दरम्यान, आणि हे 48 मध्ये झालं. आता याच्यामध्ये बघा जे झालं आणि त्याच्यातनं भैरोवालचा तह पण झाला. म्हणजे हे तह युद्ध, लढाई तह असं चालू असणार आहे बरं का. त्याच्यामध्ये भैरोवालचा तह झाला 46 ला. याच्यात काय केलंय, इंग्रजांचे सैन्य लाहोरमध्ये असणार आहे, त्याच्या बदलात 22 लाख रुपये आणि लाहोरचा अधिकार द्यायचा आहे. म्हणजेच काय झालं, तैनाती फौजा धोरण झालं. ओके, मग शिखांनी तैनाती फौजा धोरण कधी स्वीकारलंय? भैरवालच्या तहामध्ये स्वीकारलेलं आहे. ओके, दलीप सिंह अज्ञान आहे म्हणून कारभार रेजेन्सी काउन्सिलद्वारे चालवलं जायचं आणि त्याच्यात 8 सदस्य नेमले, ते सगळे ब्रिटिशांच्या अनुकूल होते. हे 2 भैरवालचे मुद्दे होते. आणि तिसरा मुद्दा, राणी जिंदानला 1.5 लाख रुपये दिले आणि त्याला राजकारणातून निवृत्त केलं. ओके, पुढे बघा, बंड. मुलतानचा एक गव्हर्नर होता मूलराज नावाचा आणि हजारा प्रांताचा गव्हर्नर होता छत्तर सिंह. ओके, यांनी बंड केला आणि इंग्रजांवरती पंजाबवर आक्रमणाची आयती संधी मिळाली. ओके, ते इंग्रज संधीच बघत होते, पूर्ण त्यांना पंजाब आपल्या ताब्यात घ्यायचा होता. त्याच्यात हे 2 सरदार होते, त्यांनी बंड केल्यामुळे त्यांना चांगलंच संधी मिळाली. पुढे बंड झालं. पुढचा मुद्दा आपला राणी जिंदान आहे. राणी जिंदानला चुनारच्या किल्ल्यात त्यांनी कैद करून ठेवलेलं होतं, कारण ती पॉलिटिक्स मध्ये जास्त इंटरफिअर करत असल्यामुळे तिला दूर ठेवलं होतं. लष्करात कपात व सैन्यांच्या वेतनात कपात करण्यात आली. ओके, इंग्रज कपात करतात पंजाबच्या किंवा शिखांच्या सैन्यात. ओके, या सर्वातून असंतोष वाढला आणि युद्धाला तोंड फुटले होते. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं, दुसरं शीख युद्धाची कारणं काय, तर ही वरची 4 कारणं आहेत. भैरोवालचा तह, राणी जिंदानला किल्ल्यात कैद केलं होतं, लष्करात कपात केली होती आणि बंड, त्या दोघांनी बंड केला होता ना, आयती संधी मिळालेली होती. आणि या युद्धातून असंतोष वाढून युद्ध सुरू झालं आणि गव्हर्नर जनरल कोण होते?
डलहौसी. पहिल्या वेळेस कोण होते? हार्डिंग. दुसऱ्या वेळेस कोण आहेत? डलहौसी. लाहोर रेसिडेन्स कोण होते त्यावेळेस? फ्रेडरिक क्युरी. ओके. लढाईचं नेतृत्व कोण केलं पुन्हा? ह्यू गफ. पहिल्या वेळेस पण ह्यू गफच होते. ओके. त्यातूनच लढाई झाला कुठल्या? एक आहे रामनगरची, दुसरी आहे सादुल्लापूरची. दोन्ही सुद्धा लढाया अनिर्णित राहिल्या होत्या. तिसरी लढाई आहे चिलियन वाला लढाई, शेरसिंह वर्सेस लॉर्ड गो. याच्यात ब्रिटिश हारले होते. ओके. पुढं नेतृत्वात त्यांनी बदल केला. ह्यू गफच्या ठिकाणी त्यांनी चार्ल्स नेपियरला अपॉइंट केलं. ओके. आणि मग सगळ्यात महत्वाची एक लढाई आहे ती म्हणजे तोफांची लढाई. त्यालाच म्हणतात द बॅटल ऑफ गन्स. गुजरात या ठिकाणी झाली होती, चिनाब नदीवरती. आपलं गुजरात राज्य नाही तर एक ठिकाण आहे तिथे ती झाली. आणि याच्यात नेपियर विजयी झाला आणि पंजाब इंग्रजांच्या ताब्यात आलं. ओके. आपल्याला लक्षात इथं काय ठेवायचं आहे? बॅटल ऑफ गन किंवा तोफेची लढाई कुठं झाली इतकं लक्षात पाहिजे, आणि कुठल्या नदीच्या किनारी झाली. ओके. आणि दोन्ही साईडचे किंवा ऍटलिस्ट इंग्रजांच्या साईडचा लीडर कोण होता? तो चार्ल्स नेपियर होता. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड डलहौसी. ओके. हे एक लक्षात ठेवा. आणि त्यातूनच डलहौसीनं पंजाबचं विलिनीकरण केलं. कधी? 1849 ला. आणि दिलीप सिंहांना पदच्युत केलं. ओके. पुढे राणी जिंदान नेपाळला पलायन केलं तिने, आणि नंतर ती इंग्लंडमध्ये गेली आणि नाशिक येथे तिच्यावरती शेवटी अंत्यसंस्कार झाले. ती पुन्हा इंडियात आली, ती नाशिक येथे तिचा अंत्यसंस्कार झाले. नाशिक का महत्वाचं आहे? आपला प्रदेश असल्यामुळे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. आणि ती पलायन करून नेपाळला जाते आणि पुढे कुठे जाते? इंग्लंडला. का? इंग्लंड जो हरामखोरपणा भारतात करतात तो त्यांना इंग्लंडमध्ये करता आला नसता. इंग्लंडमध्ये लोकशाही होती, तिथं तुम्ही असल्या कुठल्याच गोष्टी करू शकत नाही. तुम्हाला जो काही फालतूगिरी करताय ते तुम्ही भारतात करू शकता, कारण तुम्ही ते राज्य करताय. जगाला लोकशाही शिकवणारे हे भारतात कसं वागवतं हे सगळं जगाला माहिती होतं, आणि हे त्याचं उदाहरण आहे. तिथे जाऊन त्या बाईला दपावं लागलं. आणि इंग्लंड किंवा लंडनचं खासियत तीच आहे की जगात कुठेच आश्रय तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला लंडन गॅरंटेड आश्रय देतं. त्या काळी सुद्धा आणि आज पण खूप सारे मोठे लोक आहेत, इंटेलेक्च्युअल्स आहेत, त्यांच्यावरती त्यांच्या देशाने जर बहिष्कार घातला असेल तर ते मोस्ट ऑफ लोक कुठे जातात? लंडन. कितीही उदाहरण बघा, तिथं मात्र लोकशाही आहे, तिथे आहे. हे दुसऱ्या देशाला लोकशाही शिकवतात तिथं आणणार नाहीत, पण आपल्याकडे मात्र लोकशाही ते टिकून ठेवतील. आणि त्यांचं आश्रय एवढं आहे इंग्लंडचं, त्यांची घटना लिखित आहे का? अजिबात नाही. तरी सुद्धा ते लोकशाही फॉलो करतात. आपल्याकडे लिखित नसल्यास तर काय गोंधळ झाला असता आपल्याला माहितीये. ओके. तर त्यांच्याकडे नाहीये, पण ते इतके लोकशाही झाले आहेत, लोकशाहीला त्यांनी अंगवळणी पाडून घेतलेलं आहे. आपल्याकडे अजून पण नाही. आपल्याकडे अजून पण काही लोकांना विचारतात म्हणतात की हुकुमशाही पाहिजे, है ना. माझं तर काही काही असं होऊया. Recording in progress. राणी जिंदांचा खालचा पॉईंट बघा. दलीप सिंहाकडे आपण आलो होतो. 1853 ला ख्रिश्चन धर्माची त्याला दीक्षा देण्यात आली होती, 1853 ला. पुढे 1886 ला एडन येथे पुन्हा शीख धर्माचा त्यांनी स्वीकार केला आणि त्याचं निधन झालं. आणि याच बरोबर शिखांचा विषय इथे संपलेला आहे. शिखांचे फक्त 2च युद्ध आहेत. ही 2 युद्ध लक्षात ठेवा आणि तह लक्षात ठेवा. ओके. म्हणजे एकच तह आहे तसा पाहायला गेलं तर लक्षात ठेवला. भैरवालचा तह आणि रणजित सिंहाच्या काळातला एक तह होता अमृतसरचा तह. हे 2 तह आहेत. ओके. बाकीच्या ठिकाणी कुठे काही तह नाही आहेत. आणि लढाया 46 आणि 48 लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाची लढाई आपली आहे तोफांची लढाई, बॅटल ऑफ गन्स. ओके. पुढचा आपला मुद्दा आहे आता अफगाण. शीख झाले, आता आपण अफगाणकडे येऊया. अफगाणच्या बाबतीत बघा, अहमद शाह अब्दालीच्या मृत्यूनंतर 1774 सादोझाई आणि बरगझाई या 2 टोळ्यांमध्ये यादवी निर्माण झाली होती अफगाणमध्ये. ओके. दोस्त मोहम्मद आणि शहा सुजा. शहा सुजा कोण? कोहिनूरवाला, ज्याच्याकडनं आपण म्हणण्यापेक्षा रणजित सिंहानं कोहिनूर घेतला होता. ओके. आता दोस्त मोहम्मदला कुणाची मदत आहे? रशियाची मदत मिळालेली आहे. ओके. आणि शहा सुजानं एक त्रिपक्षीय करार केला होता रणजित सिंह आणि ब्रिटिशांबरोबरचा. ओके. आता हे 2 व्यक्ती आमने सामने आले, तर फक्त इतकं आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ओके. त्यातूनच पुढे बघा, ब्रिटिशांचा अफगाण बाबतचं धोरण आहे ते 2 प्रकारची धोरणं आहेत. एक आहे फॉरवर्ड पॉलिसी आणि मास्टरली इन ऍक्टिव्हिटी. हे नावं फक्त लक्षात ठेवा, लॉर्ड ऑकलंड आणि लॉरेन्स. ओके. अफगाण जिंकायचं का नाही याच्यावरून खूप सारे त्यांच्यात वाद होते आणि त्याच्यात या पॉलिसीज समोर आल्या होत्या. या 2 पॉलिसी होत्या. पुढे या धोरण गोंधळात 3 युद्धे झाली. पहिलं युद्ध होतं लॉर्ड एलनबरोच्या काळात. गव्हर्नर जनरल होते लॉर्ड एलनबरो. ओके. दोस्त मोहम्मदला कैद करण्यात आलं आणि शहा सुजा काबूलचा राजा झाला होता. ओके. आणि दोस्त मोहम्मदचा मुलगा होता अकबर खान, तो लढत राहिला. ओके. जनरल नॉट आणि पोलॉक यांनी खानचा पराभव केला आणि काबूल जिंकलं होतं, पण ब्रिटिशांनी माघार घेतली. जिंकून सुद्धा त्यांनी तिथून माघार घेतलेली आहे. पहिल्या युद्धाचा हा रिझल्ट. दुसरं युद्ध बघा,
व्हाईसराय कोण होते? लिटन. आता इथं आपल्याला लक्षात ठेवायचं की कुठल्या युद्धाच्या काळात कोण व्हाईसराय होतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. दुसऱ्या वेळेस कोण होते? लॉर्ड लिटन. यावेळी अफगाण शासक शेर अलीने ब्रिटिश आणि रशिया दोघांनाही समान अंतरावरती ठेवले होते. रशियाच्या वाढत्या शक्तीस आळा घालण्यासाठी ब्रिटिशांनी एक करार पुढे ठेवला, पण शेर अलीने तो नाकारला. यातूनच युद्ध झालं आणि त्याच्यात अफगाण हारले आणि यातनं जो करार झालाय तो आहे गंडमकचा करार. तो लक्षात आपल्याला असला पाहिजे. दुसऱ्या युद्धानंतर झालेला गंडमकचा करार. शेर अलीचा मुलगा याकूब खान व इंग्रज यांच्यात तो करार झालेला होता. म्हणजे पुण्यात करार झाला हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे आपलं तिसरं युद्ध आहे 1919 मध्ये. ओके, रशियाने पंचदेह प्रांतावरती कब्जा मिळवला आणि वाद निर्माण झाला आणि तो 1907च्या रशिया इंग्रज मैत्री कराराने निवडला. रशिया इंग्रज मैत्री करार. भूमी कुणाची आहे? अफगाणची. करारात ते आहेत का? नाही. हे दोघं एकमेकांच्या सत्तेसाठी यांनी हा करार केलेला होता. पुढे ऑगस्ट 1919 ला रावळपिंडीचा करार झाला. रावळपिंडीचा करार लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय झालं? युद्ध संपवण्यात आलं. कुठल्या कराराने अफगाणचं युद्ध संपलं तर आपल्याला माहिती पाहिजे. रावळपिंडीचं करार. त्यात काय होतं? अफगाण हे स्वतंत्र राष्ट्र हे मान्य. अफगाणवरती राज्य करायला हे तयार झाले नाहीत. ना इंग्रज तयार झाले ना रशिया तयार झाला आणि तो वाद अजूनही चालू आहे. अफगाणवरती एक मोठ्या काळासाठी कुठलंच शासन निर्माण झालं नाही. त्यामध्ये तर राजकीय व्यवस्थाच नीट व्यवस्थित निर्माण झाली नसल्यामुळे तिथे गोंधळाची स्थिती आज पण आहे. नेहमी तिकडे गोंधळ असतो. ऍटलिस्ट एक 100 वर्षाचा चांगला कार्यकाळ मिळाला तर एक एस्टॅब्लिशमेंट होते, एक नागरी समाज तयार होतो, एक रूल तयार होतो. तसं तिथं रूलच बनला नाही. त्याचं कारण पण आहे, ते कुठे आहेत? असा पोझिशनला की तिथून तुम्ही 2 प्रांतांमध्ये ये जा करू शकता आणि तिकडचे इकडे येऊन अटॅक करतील किंवा इकडचे तिकडे येऊन अटॅक करतील. त्यामुळे त्यांना स्थिर होता आलंच नाही कधी. तरी आताही तोच त्यांच्यावरती गोंधळ आहे. किती काळ ते लोकशाहीमध्ये होते? मला वाटतं की नॉट मोर दॅन 40-50 इयर्स मधल्या काळात. आणि त्यात पण खूप मोठा गोंधळ होता. आणि आता कुणाच्या ताब्यात आहेत? ते पुन्हा तालिबानच्या ताब्यात गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचं लोकेशन चुकीचं आहे थोडंफार. ओके, पुढे परराष्ट्र धोरणात ब्रिटिश नियंत्रण संपुष्टात आलं. ब्रिटिशचं अर्थसहाय्य बंद झालं. अफगाणमध्ये भारतातून येणारा माल जकात मुक्त करण्यात आला. लंडन काबूलमध्ये परस्परांचे वकील ठेवण्यात आले. हे मुद्दे आहेत. याच्यामध्ये फक्त इतकं लक्षात ठेवायचं काही खंडणी पिंडणी द्यायचं ठरलेलं नाहीये किंवा इंग्रजांचं राज्य ठरलेलं नाहीये, सत्ता ठरली नाही, काही नाही. काय ठरलंय महत्वाचं? अफगाणचं स्वतंत्र निश्चित झालेलं आहे. हा रावळपिंडीचा आपला करार 1919चा आहे. इतकं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर पुढे आसाम बद्दल थोडीफार माहिती घेऊ बघा. हा पीवायक्यूचा भाग होता म्हणून लिहून घेतलेला आसाम बद्दल. याच्यामध्ये गोमधेर कोनवार अहोमांचा राजा होता. जोड्या लावायला एकदा प्रश्न आलाय. तुम्हाला इतकं फक्त माहिती पाहिजे की हा कोण आहे. गोमधेर कोनवार हा अहोमांचा राजा होता. 1828 मध्ये अहोमांनी उठाव केला होता आणि त्याचं नेतृत्व कोण केलं होतं? पुरंदर सिंग नरेंद्र उठावाचं नेतृत्व. आता आपण उठाव बघणार आहोत. खूप सारे उठाव झाले इंग्रजांच्या विरोधातलं. तसं हे आदिवासी उठाव आहे पुरंदर सिंग नरेंद्रचं. 1833 मध्ये उत्तर आसाम त्याने ताब्यात घेतलेला होता. ऑफकोर्स ते पुढे त्यांनी त्याला इंग्रजांनी दाबला असणार आहे. तो इतिहास आपल्याला माहिती आहेच. पण आपल्याला इथं फक्त 2 नावं लक्षात ठेवायची आहेत, गोमधर कोनवार आणि पुरंदर सिंग नरेंद्र. ओके, अहोमांचा राज्य आणि अहोमांचा उठाव करणारा लीडर. आता पुढे आपण जाऊया ब्रह्मदेशाच्या युद्धाकडे. ब्रह्मदेशाबद्दल बघा. इथं 3 युद्ध आहेत. याच्यामध्ये पहिल्या युद्धामध्ये गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड एमहर्स्ट. ओके, आता लष्करी नेतृत्व पण त्यांनी स्वतःच केलेलं होतं. त्यामुळे किंवा दुसरं कोणी असेल तर त्याचा रेफरन्स आपल्याकडे नाही. त्या युद्धाचं कारण काय होतं? चितगाव जिल्ह्यातील दहापुरी बेटाच्या मालकीवरून हा वाद निर्माण झाला होता. ओके, त्याच्यानंतर हे प्रदेश ब्रिटिशांच्या साम्राज्यात सामील झाले. त्या काळात कुठले झाले? अराकन आणि तेना सरीम प्रदेश आणि ब्रह्मदेशाकडून जिंकलं आणि आपल्या राज्याला जोडलं. कुणी? लॉर्ड एमहर्स्टनी. ओके, एमहर्स्टला यामुळं अर्ल एमहर्स्ट ऑफ द अराकन ही पदवी दिली होती. असं विचारलं जाऊ शकतं ही पदवी कुणाची आहे, कुणाला दिली, का दिली, कधी दिली, त्याचा रेफरन्स आपल्याला माहिती असलं पाहिजे. ब्रह्मदेशाच्या युद्धाबद्दल आपण डिस्कस करतोय. पुढे याच्यातून जो करार पुढे आला तो आहे यादांबूचा करार. यादांबूचा करार पण आपल्याला माहिती असला पाहिजे. ओके, पहिलं झालं युद्ध. आता दुसऱ्या वेळेस कोण होते? लॉर्ड डलहौसी. आणि युद्ध कधीचं? 1852चं. जनरल गोडविननं युद्धाचं नेतृत्व केलं होतं, लष्कराचं नेतृत्व केलं होतं. राजा थारावदीने यादांबू करार नाकारला. जो पहिल्या 2 नंतर झाला होता तो नाकारला. त्याच्यातून युद्ध झालं. यावेळेस मात्र ब्रिटिशांनी संपूर्ण पेगू प्रांतच आपल्याला जोडून घेतला. त्यालाच काय म्हणतो आपण? पेगू प्रांतला लोअर बर्मा.
लोअर बर्मा त्यांनी त्याला आपल्या प्रांताला जोडलं. पुढं 85ला लॉर्ड डफरीन आहेत. लॉर्ड डफरीनच्या काळात जनरल प्रेंडरगास्ट यांनी लष्कराचा प्रमुख म्हणून ते लढले. त्यातून फ्रान्सची ब्रह्मदेशाने साधलेली जवळीक बॉम्बे बर्मा ट्रेडिंग मध्ये काहीतरी करारामध्ये काहीतरी इश्यू झाला होता, तो त्यांनी नाकारला होता. बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कंपनीचा करार त्या राजाने नाकारलेला होता, त्याच्यातून तो वाद झालेला. आणि या वादातून जे युद्ध झालं त्याच्यातून अप्पर बर्मा त्यांनी आपल्या साम्राज्याला जोडून घेतलं ब्रिटिशांनी. आपल्याला मला वाटतं की 2 ते 3 वर्षापूर्वी तो असा प्रश्न होता की अप्पर बर्मा ब्रिटिश साम्राज्याला कोणी जोडून घेतलं, त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होतं, तर कोण होते, हे लॉर्ड डफरीन. तसं लोअर बर्मा पण विचारलं जाऊ शकतं किंवा पेगू प्रांत विचारलं जाईल, ते कोण आहे, डलहौसी आहेत, ते लक्षात ठेवा. तसंच यादांबू करार कुणाच्या काळात झाला ते विचारलं जाईल, तर ते कोण होतं, लॉर्ड एमहर्स्ट. 1897 मध्ये बर्मासाठी लेफ्टनंट गव्हर्नर नेमायला सुरुवात झाली. हे इथपर्यंत ब्रह्मदेशाबरोबरच्या 3 लढाया आहेत. अशा पद्धतीने आपण ऑलमोस्ट सगळ्या लढाया आणि करार बघितलेले आहेत. तर यांचा तुम्ही 2 पेज मध्ये अशा बॉक्स मध्ये, आता खाली ब्रह्मदेशाचा जसा बॉक्स आहे ना तसा बॉक्स बनवून तुम्ही प्रत्येक लढाईबद्दल माहिती घेणं अपेक्षित आहे. काल आपण डिस्कस केलं होतं, कोणी काढलंय का तसं काही, तुम्ही काढलंय का, ओके, जाताना पण ते बघूया. तर हे तुम्ही काढणं अपेक्षित आहे, तुमच्या ते लक्षात येईलच. तर पुढे आपला पॉइंट आहे तैनाती फौजा. तैनाती फौजाने खालचा धोरण नीट व्यवस्थित करा, आणि छोट आहे, याच्यात काही विशेष नाहीये, आणि याच्यावरती नेहमी वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये बघा 1717ला दस्तक मिळाल्यानंतर सत्ता विस्तार सुरू झाला. कुणाला दस्तक मिळाली होती, इंग्रजांना. आणि सत्ता विस्ताराला त्यांनी सुरुवात केली होती. याच्यामध्ये बघा इंग्रजांचे सत्ता स्थापनेतील अडथळे आणि ते अडथळे त्यांनी कसं संपवले आपण बघितलं. बाहेरचे डच होते आणि फ्रेंच होतं. डचांना त्यांनी बेद्रा लढाईत हरवलं, फ्रेंचांना आर्काट आणि त्रिचिना पल्ल्याच्या शेवटच्या लढाईमध्ये हरवलं होतं, ते आपण इतिहास आतापर्यंत बघितलेलं आहे, कर्नाटकच्या युद्धात आपण बघितलेलं आहे. तर इथं भारतीयांशी त्यांनी कुठली कुठली लढाई केली, प्लासी आणि बक्सारची लढाई आपण बघितलं, बंगाल अवध आणि मुघलांना त्यांनी इथं हरवलेलं होतं. त्याच्यानंतर म्हैसूर 1799ला टिपूला हरवलं, मराठ्यांना 1818ला, शिखांना 1849ला. असं स्वदेशी आणि विदेशी सगळ्यांचे ते लढले आणि आपली सत्ता हळूहळू त्यांनी स्थापन केलेली होती. पण अजूनही काही संस्थाने होती, इंग्रजांनी यासाठी अनेक पॉलिसीज स्वीकारलेल्या आहेत. आता या काही ठिकाणी त्यांनी सत्ता मिळवली आहे, काही ठिकाणी सत्ता न मिळवता तैनाती फौजा स्वीकारल्या, किंवा त्यांना म्हणले की आम्ही सांगेल तसं तुम्ही काम करायचं, परदेशी व्यवहार आमच्याकडे, बाकी तुमच्याकडेच, आम्हाला एवढं तुम्ही पैसे द्या आणि तुम्ही राज्य करा, असं खूप काही गोष्टी होत्या. पण याच्यानंतर त्यांना हळूहळू ते वाटत गेलं की आपण डायरेक्टली सत्ता होल्ड करू, आपल्या हातात सत्ता घेऊया. मग इथून त्या हळूहळू ज्या गोष्टी झाल्या त्यात आपण बघूया. त्यातनं काही पॉलिसी होत्या, त्या पॉलिसी बद्दल बघा. सर ली वॉर्नर नावाचे एक व्यक्ती आहेत, ते कूर्ग मधील अधिकारी होते. तर नेटिव्ह स्टेट ऑफ इंडिया नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलाय, जो 1910ला पब्लिश झाला होता, आणि त्या ग्रंथात ते इंग्रजांच्या 3 पॉलिसीज बोलतात. भारतावरती राज्य करत असताना त्यांनी विचारात घेतलेल्या 3 पॉलिसीज आहेत. त्यातली एक पॉलिसी आहे सुरक्षा भिंत पॉलिसी, दुसरी आहे अधीनस्थ पृथक्करण, तिसरी आहे अधीनस्थ संघनीती. म्हणजे काय, आता बघूया. द रिंग ऑफ प्रोटेक्शन फेन्स पहिली पॉलिसी आहे. तर रिंग ऑफ प्रोटेक्शन फेन्स, आता त्याला आपण या बाजूला एक्सप्लेन केलं बघा, सुरक्षा भिंत नीती, द रिंग ऑफ प्रोटेक्शन फेन्स. याच्यात काय होतं, भारतीय संस्थानांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं, त्याचा पहिला भाग होता. दुसरा भाग होता भारतीय संस्थानांना बफर स्टेट म्हणून वापरणं, आणि तिसरा भाग होता तैनाती फौजा. म्हणजे आपला तैनाती फौजा हे रिंग ऑफ प्रोटेक्शन फेन्स किंवा सुरक्षा भिंत नीतीचा भाग होता. हे आपल्याला एवढं माहिती असलं पाहिजे. तर याच्यामध्ये बघा, भारतीय संस्थानांबरोबर मैत्रीपूर्ण संबंधामध्ये दक्षिणेत मराठे, म्हैसूर सारखी ताकदवान राज्य होती. कंपनी तेव्हा सुरुवातीच्या फेज मध्ये यांच्याबरोबर मैत्रीचा संबंध ठेवणं त्यांना अपेक्षित होतं. हैदरावरती अटॅक करतोय किंवा टिपूवरती अटॅक करतोय, तर मग मराठ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध. मराठ्यांवरती अटॅक करायचं तर मग निजामाशी मैत्रीपूर्ण संबंध. हा मैत्रीपूर्ण संबंध काय करायचा की आम्ही त्याला जिंकेपर्यंत तुम्ही शांत राहा, तुमचा नंबर नंतर येणार आहे. हे त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले होते. तर हे सुरक्षा भिंत नीतीचा पहिला भाग. दुसरा आहे बफर स्टेट्स. बफर स्टेट्स काय असतात, डायरेक्ट एखादा पॉवरफुल राज्य असेल तर त्याच्यामध्ये एक राज्याला ठेवायचं मुद्दाम, त्याच्यावरती डायरेक्ट राज्य नाही करायचं, त्याच्यावरती तैनाती फौजा किंवा इतर पद्धतीने राज्य करायचं, पण डायरेक्ट नाही करायचं, कारण तो बफर स्टेट आहे, आपण तो डायरेक्टली आपल्यावरती अटॅक करणार नाही. हे दुसरा मुद्दा. आणि तिसरा होता तो तैनाती फौजेचा. लॉर्ड वेलस्लीनं ही धोरणं स्वीकारलेली होती,
कारण काय होतं आपण बघितलं, नेपोलियन बोनापार्ट येणार होता, त्यामुळे त्यांनी हे धोरण स्वीकारायला सुरुवात केलेली होती. ओके, हे झालं सुरक्षा भिंतीबद्दल. बाकीचं बघा, द पॉलिसी ऑफ सबऑर्डिनेट आयसोलेशन, तसंच आणि तिसरा आहे द पॉलिसी ऑफ सबऑर्डिनेट युनियन. ओके, सबऑर्डिनेट म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही त्यांना हरवले असे सबऑर्डिनेट्स. ओके, मग त्यांना एकतर तुम्ही सामावून घेणं किंवा त्यांच्यावर कोइलिशन करणं, या पद्धती होत्या. ओके, तर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं फक्त आहे द रिंग ऑफ प्रोटेक्शन फेन्स, ज्याचा भाग आपला आहे तैनाती फौजा धोरण. आणि त्यांची चौथी एक पॉलिसी पण होती बघा, खाली दिले, भारतीय इतिहासकाराने ती जोडली आहे. त्याला म्हणायचं अधीनस्थ सहभागी संघ, द पॉलिसी ऑफ सबऑर्डिनेट पार्टिसिपेशन. ओके, इक्वल फ्रेंडशिपने त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेणं. जसं शेवटपर्यंत आता हैदराबाद राहिला होता, त्याच्याबरोबर काय होतं आपलं, द पॉलिसी ऑफ सबऑर्डिनेट पार्टिसिपेशन वाली पॉलिसी होती. ओके, या पॉलिसी आहेत त्या आपल्याला आपल्या कामाच्या नाही, ते युपीसीच्या अँगल नाही. आपल्याला फक्त इतकं लक्षात ठेवायचं की सुरक्षा भिंतीच्या अंतर्गत आपलं तैनाती फौजा येतं, आणि ह्या पॉलिसी कुणी एक्सप्लेन केलेली आहेत, सर ली वॉर्नर. इतकं आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, ओके, आता आपण पुढे जाऊया. वेलेस्लीच्या काळात जाऊया. ओके, वेलेस्ली सहाय्यक संधी, एक्सटेन्शन ऑफ डुप्लेस तैनाती फौजा धोरण. आपण हे बघितलंय, पहिलं तैनाती फौजाची पॉलिसी कोणी वापरली होती, डुप्ले. ओके, आणि सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात वापरले होते वेलेस्लीनं. ओके, तर वेलेस्लीच्या काळामध्ये त्यांनी काय कारण आणि हेतू दिलेत बघा. भारतीय संस्थांना नेपोलियनच्या आक्रमणाची भीती दाखवून मी संरक्षण देतो या जुमल्याखाली त्यांनी सहाय्यक संधी करून घेतली होती. नेपोलियन येतोय आणि तुम्हा सगळ्यांना हरून तुमच्यावरती राज्य करेल, तर तुम्हाला हरायचं नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करून तुम्ही तैनाती फौजा स्वीकारा. ज्या मुवमेंटला तुम्ही तैनाती फौजा स्वीकारता तेव्हा तुम्ही तुमचं लष्करी स्वातंत्र्य गमावता, आणि त्या मुवमेंटला तुमची सत्ता संपलेली असते. का तर तैनाती फौजा तुमच्या हेडक्वार्टरमध्ये येऊन उभा केल्या जातात, तुम्ही लढूच शकत नाही. तुम्ही तुमचं सैन्यच त्यांना बनवून दिलं, तुमचं स्वतःच सैन्य नाहीये, तुम्हाला ते डिझॉल्व्ह करावं लागतं, तुम्हाला इंग्रजांवरती डिपेंड राहावं लागतं. ओके, त्यावेळेस मग विषय संपतो. ते त्यावेळेस काही राज्यांना माहिती पण होतं, ते स्वीकारणार पण नव्हते, पण त्यांच्याकडे ऑप्शन पण नव्हतं, त्यांना स्वीकारावं लागलं. आणि ज्यांना स्वीकारता नाही आलं किंवा विरोध केला त्यांना संपून येतात. ओके, तर तैनाती फौजा लक्षात ठेवा, नेपोलियनचा संबंध आहे. पुढे त्यांनी काय अटी ठेवते बघा, आम्ही संरक्षण देऊ, ठीक आहे, तैनाती फौजा स्वीकारा. तिसरा आहे खर्च संस्थांनीच द्यायचा, आणि चौथा आहे परराष्ट्र धोरण पण आम्हीच ठरवणार. हे 4 मुद्दे आहेत तैनाती फौजामध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे हे राज्यच करायचं पण इनडायरेक्टली करायचं. ओके, पुढे आपण जाऊया. तैनाती फौजा स्वीकारणारे कोण कोण आहेत बघा. 1798 निजामाने पहिला स्वीकारला, आपल्याला माहिती आहे. ओके, माहिती नसेल तर लक्षात ठेवा, निजाम पहिला आहे. नंतर 1799 म्हैसूरनं, आपल्याला म्हैसूर वाटत नाही, पण जसं म्हैसूरमध्ये टिपू गेला, वाडियार घराणं आलं आणि वाडियार घराण्याने ते स्वीकारलं होतं ना. श्रीरंगपट्टणमचा तह टिपूचा वेगळा आणि हा वेगळा, हे लक्षात ठेवा. ओके, 1799. पुढे 1801 ला अवध आहेत. 1802 ला पेशवा, कुठला करार आहे, वसईचा करार आहे. नागपूर भोसल्यांचा करार कुठला आहे, 1803 ला देवगावचा तह आहे. ओके, आणि बडोदाच्या सिंध्याने सुद्धा 1803 ला कुठला करार आहे, सुरजी अंजनगावचा तह आहे. आणि होळकरांनी 1805 ला कुठला होता, राजापूर घाटचा नाही, नंतरचा कुठला होता, होळकरांनी नंतर जे युद्ध केलं त्यावेळचा, आठवतंय का. मंदसोरचा तह तैनाती फौजा होळकरांनी स्वीकारल्या. ओके, बट ऍक्च्युली त्याच्या 2 ठिकाणी पण रेफरन्स बघा. मंदसोरचा तह 1818चा आहे. ओके, आणि 1805 चा राजापूर घाटचा आहे. काही ठिकाणी राजापूरच्या घाटमध्ये दिले, पण मी ज्या पुस्तकातून रेफरन्स घेतलेला आहे त्यांनी मात्र तो मंदसोरचा तह दिलेला आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन्ही तह नसणार आहेत, दोन्ही पैकी कुठला तरी एक तुम्हाला लक्षात असला पाहिजे, राजापूर घाट किंवा मंदसोर. आणि दोन्ही असेल तर मंदसोर निवडायचं, कारण आपल्याकडे रेफरन्स आहे, आपण नंतर त्याला अपील करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हा, आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. हम तो आपकी ना बहुत शिकायत करेंगे, असं काही लक्षात ठेवा. ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवण्याशी मतलब आहे, हम तो आपकी ना बहुत शिकायत करेंगे. याच्यात तुम्ही कसं लक्षात ठेवा, हैदराबाद पहिलं आलं, म्हैसूर 2 नंबरला, तंजावर 3 नंबरला आहे, अवध 4 नंबरला आहे, पेशवा 5 ला येतोय. त्याच्यानंतर भोसले, नागपूरचा भोसले किंवा नागपूर किंवा भोसले कसंही घ्या बरं का. त्याच्यानंतर ब ला पण मी भोसले घेतोय किंवा नागपूरचे भोसले, न ला पण भोसले घेता येतं. आणि शिकायत करेंगे शिंदे, आणि करेंगेच आता होळकर तुम्हाला लक्षात ठेवायचं, क च करेंगे असं ते लक्षात ठेवलेलं आहे.
तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात असला पाहिजे, कसं कसं तैनाती फौजा स्वीकारलेल्या आहेत. हम तो आपकी ना बहुत शिकायत करेंगे. ओके, याच्या ऐवजी तुम्ही तुमचं स्वतःच जरी म्हणून तरी लक्षात राहील. वेलस्लीच्या पूर्वी काय झालं होतं बघा, 1865 मध्ये अवध पैशांच्या बदल्यात संरक्षण दरबारात रेसिडेंट, ते सुद्धा एक काइंड ऑफ तैनाती फौजा धोरणच होतं. म्हणजे काय, वेलस्लीच्या आधीचं लक्षात ठेवायचं अवध, पण ते अवधीनंतर तैनाती फौजा पण स्वीकारल्या, पण आधीचं हे काय म्हणता येईल त्याला, रुडिमेंटरी फॉर्म ऑफ तैनाती फौजा आपण म्हणू शकतो. ओके, आणि 1887 ला कर्नाटक इंग्रजांशिवाय इतर युरोपियांशी संबंध ठेवणार नाही, म्हणजे तैनाती फौजाचा एक भाग. 4 मुद्दे बघितले तर आपण अटी, त्यातले ही एक अट अशी होती. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवायचं, अवध आणि कर्नाटक. ओके, आता आपण खालसा धोरणाकडे जाऊया. बघा, खालसा धोरणामध्ये 1848 डलहौसी हे नाव लक्षात पाहिजे आपल्याला. डलहौसी आणि वरती कोण होते, वेलस्ली. ओके, द पॉलिसी ऑफ सबऑर्डिनेट युनियन, मगाशी आपण ज्या पॉलिसी बघितली त्यातली ही एक पॉलिसी आहे, सबऑर्डिनेटची युनियन करणं, खालसा धोरण करणं. सुरुवात लॉर्ड ऑकलंडच्या काळात झाल्या, हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. जसं खालसा कुठं होतं, सॉरी तैनाती कुठं होतं, डुप्लेच्या काळ, तर इथे लॉर्ड ऑकलंडच्या काळापासून सुरुवात झाली. सातारा राजा प्रताप सिंहांनी शाहूला दत्तक घेतले होते, ते ऑकलंडने अमान्य केले होते किंवा मान्य केले नव्हते. ओके, तर आपल्याला जनरली असं वाटू शकतं की डलहौसीनं हे केलेलं आहे, पण हे कधीची घटना आहे, 40ची आहे. 40 मध्ये डलहौसी नव्हते, 1840 मध्ये ऑकलंड होते, तर ऑकलंड लक्षात घ्या. ओके, यासाठी वकिली करण्यास रंगो बापूजी इंग्लंडला गेले होते आणि 13 वर्ष तिथं राहून त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांना काही रिझल्ट मिळालेला नव्हता. रंगो बापूजी पण लक्षात घ्या. ओके, 1848 ला ते पुढे जाऊन खालसाच करण्यात आलं, म्हणजे 1840 ला दत्तक वारसा नामंजूर केला आणि 1848 ला तो खालसाच केला. आधी कोण होते, ऑकलंड, आणि नंतर कोण होते, डलहौसी. ओके, आता डलहौसीनं बघा, डलहौसीनं खालसा धोरणाच्या वेळेस 3 ग्रुप बनवले होते राज्यांचे. ओके, ते कुठले होते, एक इंग्रजांच्या अंतर्गत असणारे, ज्यांना आम्ही डायरेक्टली जिंकलंय. ओके, फॉर एक्झाम्पल पंजाब, सिख. ओके, तर नो दस्तक पॉवर, तुम्हाला कसलीच पॉवर नाही, तुमचा काही विषयच येत नाही. पुढे आहे मुघल व मराठ्यांच्या अंतर्गत असणारी काही राज्य होती. ओके, त्याचं उदाहरण काय आहे बघा, उदाहरणार्थ झाशी. तुम्ही अर्ज करू शकता कशासाठी, दत्तक वारसासाठी, आम्ही दत्तक वारसा स्वीकारू की नाही. ओके, याच्यावरती डिसिजन आमचा असणार आहे, आम्ही जे सांगू तो फायनल डिसिजन असणार आहे. दत्तक घेतला जाणारा खासगी संपत्तीचा वारस होऊ शकतो, पण राजा होऊ शकणार नाही. दत्तक वारसा बद्दलचे त्याचे हे 3 नियम होते. ओके, हा दुसरा नियम. तिसरा बघा, जसे जे संपूर्ण स्वतंत्र आहेत, जे देश जे संपूर्ण स्वतंत्र होते, त्यांचा इंग्रजांशी अजून काही संबंध आला नव्हता, आमचा काही संबंध नाही, ते दत्तक घेण्यास मोकळे आहेत, तर तुम्ही दत्तक घ्या. दत्तक कोण घेऊ शकतं कोण नाही याच्याबद्दलचा हा मुद्दा होता. याच्यातले 3 मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्या आधारावरती म्हणजे कुठल्या, जे मुघल आणि मराठ्यांच्या अंतर्गत होते त्यांच्या बाबतीमध्ये बघा, ज्यांनी आमच्याकडे अर्ज केलाय आणि आम्हाला डिसिजन देते, त्यांच्या बाबतीमध्ये या आधारावर त्यांनी खालसाकरण करायला सुरुवात केली, आणि ही सर्व राज्ये ऑब्वियस सेकंड ग्रुपमध्ये होती. कुठली, खालसा झालेली राज्य सेकंड ग्रुप मध्ये त्यांचा खालसा झालेला होता. तर सातारा 1848चं पहिलं राज्य खालसाच, आणि तैनाती फौजा पहिलं कुठलं होतं, निजाम. ओके, दुसरं जैतपूर, संभलपूर, भगत, उदयपूर, झाशी, नागपूर, करौली, हे राज्य लक्षात ठेवायची आहेत. ओके, खाली बघा, करौलीच्या बाबतीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने आम्ही ग्रुप 3 मध्ये आहोत तरी डलहौसीने आमचा दत्तक वारसा नाकारला आहे, असं त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडे तक्रार केलेली होती. ओके, तर त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकाने डलहौसींना करौलीचे राज्य परत करायला सांगितलेलं होतं. म्हणजे हा फक्त करौलीच्या बाबतीतला मुद्दा लक्षात ठेवा. असं विचारलं जाऊ शकतं ज्याचं खालसाकरण झालं पण पुन्हा त्यांना स्वतंत्र दिलं गेलं, असं कुठलं राज्य होतं, तर ते होतं करौली. ओके, डलहौसीने ते केलं होतं आणि वरती ईस्ट इंडिया कंपनी संचालकांनी ते परत पण दिलं. ओके, आता अजून एक गोष्ट आहे, अधीनस्थ पृथक्करण, पॉलिसी ऑफ सबऑर्डिनेट आयसोलेशन. वरती जे आपण पॉलिसी बघितली त्याच्यातल्या पॉलिसी बद्दल आहे बघा. ओके, द पॉलिसी ऑफ सबऑर्डिनेट आयसोलेशनच्या बाबतीत 1813च्या चार्टर नुसार सर्वोच्चतेचं धोरण होतं, म्हणजे पॅरामाउंटसी ऑफ पॉलिसी. पॅरामाउंट म्हणजे आम्ही सर्वोच्च आहोत.
तशी पॉलिसी, आणि तिथूनच विलिनीकरणास सुरुवात झाली असं म्हटलं जातं. ओके, आयसोलेशन म्हणजे काय? विभक्त ठेवणे. लॉर्ड हेस्टिंगने त्याला जास्त महत्व द्यायला सुरुवात केली होती. भारतातील संस्थानिकांमध्ये तुकडे होऊन अनेक अनेक छोटे भाग पडले होते. याचा फायदा ब्रिटिश सत्तेखाली त्यांना एकत्र आणायचे, पण ते संस्थानिक स्वतःहून एकत्र येणार नाहीत याची खबरदारी घ्यायची. त्याला म्हणायचं आयसोलेशन. म्हणजे आम्ही तुम्हाला आमच्या अंतर्गत आणू, पण तुम्हाला युनाइट होऊ देणार नाही. तुम्ही युनाइट व्हायचं नाही, तुमच्यामध्ये आयसोलेशन करून ठेवायचं आहे. कारण तुमच्यात डिवाइड असेल, तुम्ही डिवाइड असेल तरच आम्ही तुमच्यावरती राज्य करू शकतो. तर ही पॉलिसी आहे आयसोलेशनची. तुमच्यात भांडण लावले, त्यांनी तोच प्रकार केला. मराठ्यांच्या बाबतीत आपण बघितलं, सगळ्यांना त्यांनी आयसोलेट करून करून हरवलेलं आहे. ओके, पुढे विभक्त करून ठेवून संस्थानिकांचा पराभव करायचा होता. यातूनच संस्थानांचं विलिनीकरण पॉलिसीला सुरुवात झाली. पहिली पॉलिसी आयसोलेशनची असेल, नंतर कुठली आहे? विलिनीकरणची आहे. ओके, त्याला आपण पॉलिसी ऑफ युनियन म्हटलोय. ओके, या दोन पॉलिसी लक्षात घ्या. पुढे बघायचं तुनच, संस्था ब्रिटिश साम्राज्यात असणार, पण संस्थांवरती राजा असणार आणि तोच राज्य सांभाळेल, पण डी फॅक्टो राजा कोण असणार आहे? कंपनी असणार आहे. ओके, याच्यामध्ये बेंटिंग आणि डलहौसीच्या काळातले मुद्दे बघा. म्हैसूर, कित्तूर, कुर्ग, जयंतिका यांना आयसोलेशनचा भाग म्हणता येईल, किंवा तुम्ही खालसाचा एक भाग म्हणला तरी हरकत नाही. आणि डलहौसीच्या बाबतीमध्ये मात्र पंजाब, दार्जिलिंग आणि अवधचा समावेश होतो. ओके, पुढच्या पेजवरती या. हा, जमीन सुधारणाचा एक हा भाग आहे बरं का. जमीन सुधारणा आता कंटिन्यू वर, ठीक आहे, आलोच आहोत तर आपण जमीन सुधारणा पण उरकून घेऊया. आतापर्यंत आपण जे वाचलोय, द पॉलिसी ऑफ सबऑर्डिनेट आयसोलेशन, अधीनस्थ पृथक्करण आपल्या इतकं काही कामाचं नाहीये, ते तुम्ही स्किप करलं तरी हरकत नाही. आपल्यासाठी फक्त वरच्या दोन गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये आहेत, तैनाती फौज आणि खालसा, या दोनच गोष्टीवरती लक्ष द्या. ओके, हा, आता बघा इथे आपण जे खालसा बघितलं होतं ना, त्याची इथे खाली ट्रिक आहे, ती पण बघून घ्या. सातो जन्म से बहुजासी नाटक करते आ रही है, ते लक्षात ठेवण्यासाठी आहे. त्याचा तुम्ही फुल फॉर्म करा, तुम्हाला सगळा सिक्वेन्स लक्षात राहील. ओके, सातारा, जैतापूर, स पासून संबळपूर, बहु केलं तर बहु पाहिजे, बट आपल्याला मला जोडायचं होतं भगतसिंग, किंवा बहु पण तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. भगत, उ फार उदयपूर, झाशी इटसेल्फ इज अ स्टेट, ज्याला खालसा केलं. त्याच्यानंतर नाटक वर्ण नागपूर लक्षात ठेवायचं, करती वर्ण करोली, आई वर्ण अवध, तुमचा हा पूर्ण लक्षात राहील. ओके, खालसा केलेली राज्ये आणि तैनाती फौजाची दोन्ही राज्ये, या दोन ट्रिकने लक्षात राहायला पाहिजेत तुम्हाला. ओके, हा, Recording in progress. ठीक आहे, चला तर परत रिपीट करू आपण. बघा, जमीन सुधारणाबद्दलचं आपलं चालू आहे. जमीन सुधारणामध्ये 1765 पासून कंपनी टॅक्स जमा करायला सुरुवात झाली, इतकं आपल्याला फक्त माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतरचा खालचा मुद्दा दुष्काळातला होता. बघा, 1770चा दुष्काळ आहे, त्यावेळेस टॅक्स नव्हता आणि गोल्ड ही बंद असल्यामुळं नियमित टॅक्स तर हवा, यातूनच नियमित शेती झाली हवी, यासाठी जलसिंचन सुविधा हवी, म्हणून जमीन सुधारणा सुरू झाल्या होत्या. ब्रिटिश काळात जमीन सुधारणा सुरू व्हायची कारण काय आहेत बघा. त्याचं एक कारण दुष्काळ आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे. एक्झाम मध्ये जमीन सुधारणाच्या कारणांमध्ये हे सुद्धा येऊ शकतं. जमीन सुधारणा इंग्रजांच्या काळात सुरू झाल्या, त्याला सुधारणा म्हणायचं की काय म्हणायचं हा मुद्दा वेगळा आहे, ते आपण ठरवलं पाहिजे. ओके, जमीन सुधारणा का म्हणता येईल? जमिनीला आपण रेकॉर्ड फॉर्मॅटमध्ये आणायला सुरुवात केली ना इंग्रजांच्या काळामध्ये. आणि आधीच्या काळामध्ये इतकं सिस्टमॅटिकली तर रेकॉर्ड नव्हतं. मग रेकॉर्ड काय केलं होतं? आपल्याला टॅक्स हवा होता. ओके, मग काही काही ठिकाणी चांगले ब्रिटिशर सुद्धा होते की त्यांनी चांगल्या पद्धतीने राज्य सुद्धा केलं. त्याच्यातून मग त्यांनी काही सिंचन सुविधा द्यायला सुरुवात केली. त्याचा उद्देश पण शेवटी काय असणार आहे? सिंचन सुविधा असेल, उत्पन्न आलं तरच आम्हाला टॅक्स मिळणार आहे. ओके, मग या प्रकारे वेगवेगळ्या जमीन सुधारणा होत गेल्या होत्या. पण जमीन सुधारणाचं केवळ एकमेव कारण टॅक्स मिळवणं हा नाही, बाकीच्या गोष्टी पण आहेत, ते लक्षात घ्या. ओके, जलसिंचन सुविधा सुद्धा एक प्रकार आहे. त्यातून आपण ब्रिटिश काळामध्ये 4 सुधारणा बघतोय. तर त्या 4 सुधारणामध्ये सुरुवातीच्या काळातली इजारा पद्धत होती, ती आपल्याला माहिती आहे. इजारा पद्धत मुघल काळापासून आलेली आहे, ती होती. दुसरी होती कायमदारा, त्यालाच आपण मालगुजारी पद्धत सुद्धा म्हणतो. तिसरी होती महालवारी आणि चौथी होती रयतवारी जमीन सुधारणा पद्धत. कंपनीकडे 1765 पासून टॅक्स पॉवर बट नो ह्युमन रिसोर्स, 1765 त्यांना टॅक्स गोळा करण्याची पॉवर मिळालेली होती, पण त्यांच्याकडं मॅन फोर्सच नव्हता. त्यामुळं मोहम्मद रजा खान आणि सिताबराया हे 2 नावं आपण याच्या आधी पण बघितलेली आहेत, जे टॅक्स जमा करण्यासाठी यांना अपॉइंट करण्यात आलं होतं. यांनी जुनी इजारा पद्धतच वापरायला सुरुवात केली. सर्वाधिक टॅक्स देणाराच ठेका दिला जायचा.
जो जास्त आम्हाला टॅक्स देईल त्याला हे टॅक्स जमा करण्याचं आम्ही काम देऊ. म्हणजे आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो की सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिशांनी कोणत्या पद्धतीनं टॅक्स जमा करण्यासाठी कोणती पद्धत वापरलेली होती. मग इजारा आपल्याला माहिती पाहिजे. 1765 नंतर काही वर्ष म्हणजे कायमधारा येईपर्यंत त्यांनी इजारा पद्धत वापरलेली होती. आणि कोण होते ते लोक? मोहम्मद रजा खान आणि सिताब राय. तर पुढे बघा 1773 आणि 85च्या काळामध्ये कोण होतं? वॉरन हेस्टिंग्स साहेब बंगालचे गव्हर्नर होते. तर त्यांच्या काळात सुरुवातीला इजारा पद्धतच होती. त्यांच्यानंतर कॉर्नवालिसनं कायमधारा आणली. ती गडबड नका करू. कायमधाराचा आधी इजाराही आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यांनी जिल्ह्यांची निर्मिती केली हेस्टिंगनं आणि त्याच्यावर त्यांनी कोणाला अपॉइंटमेंट केलं होतं? कलेक्टरची अपॉइंट केली होती. जिल्ह्यातील जमिनींचा मालक टॅक्स जमा करण्याची कामे त्याच्याकडे दिलेली होती. त्यांनी सुद्धा इजारा पद्धतच वापरली होती. म्हणजे या गोष्टीवरून आपल्याला फक्त इतकं लक्षात ठेवायचं, सुरुवातीला इजारा पद्धत वॉरन हेस्टिंगच्या काळात. आणि पुढे आपण जाऊया आता कॉर्नवॉलिस सरांच्या काळात. हो, आपण मध्ययुगीन काळात बघतोय. मध्ययुगीनच्या टाइम मध्ये अभ्यास करताना बघितलं असेल बघा, तुम्ही वाचलंय का ते? इजारा पद्धत कुणी आणली होती? मुघलांच्या काळात. मेडिवल हिस्ट्री वाचताना तुम्ही अभ्यासला असेल. गुलाम वंश बघितले असेल तुम्हाला. गुलाम वंश स्थापन कोणी केली आपल्याकडं? कुतुबुद्दीन ऐबक. ऐबक नंतर कोण सत्तेवरती आला होता? कोण होता? ती एक क्वीन होती. त्या क्वीनचा वडील होता तो. इल्तमसच्या काळात. इल्तमसच्या काळामध्ये इजारा पद्धत होती. तुमची सुरुवात झालेली होती. इल्तमस लक्षात ठेवा. ते मेडिवलच्या अँगलनं आहे. बरं, आता बघा पुढं. वॉरन हेस्टिंग्स नंतर गव्हर्नर जनरल कोण झाले? कॉर्नवॉलिस. तर वॉरन हेस्टिंग्सच्या काळात इजारा आपल्याला माहिती आहे. आता कॉर्नवॉलिसनी कायमधारा पद्धत आणली होती आणि ती बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 राज्यांसाठी लागू केलेली होती. 1793 ला कायमधारा पद्धत सुरू झालेली आहे. याचा एक मुद्दा होता फिक्स्ड टॅक्स. नावातूनच कळतं की कायम असणार आहे. त्यालाच आपण मालगुजारी सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. जमिनीचा मालक कोण होता? जमीनदार. कलेक्टर नव्हे. कलेक्टर कुठं मालक होता? इजारामध्ये होता. तर त्यानेच टॅक्स जमा करायचे आणि कंपनीला द्यायचं होतं. म्हणजे इथे कलेक्टरचं काम थोडं अजून कमी झालेलं आहे. पुढचा मुद्दा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दुष्काळ जमीनदाराने टॅक्स द्यायचाच आहे. दुष्काळ पडलाय, काय पडलाय हे आम्हाला माहिती नाही, तो टॅक्स द्यायचा आहे. डेली सूर्यास्ताच्या आधी टॅक्स भरावा, नाहीतर जमीन जप्त केली जात होती. त्याच्यामुळे त्याला सूर्यास्त जमीन महसूल व्यवस्था सुद्धा म्हटलं जात होतं किंवा सनसेट लँड रेव्हेन्यू सिस्टीम सुद्धा म्हटलं जायचं होतं. तर असाही प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कशाला सनसेट सिस्टीम म्हटली जाते? तर ती आपली आहे कायमधारा. जमीनदारने स्वखर्चातून जलसिंचन सुविधा करायच्या होत्या. जमीन सुधारणा कोणाकडे आलं? जमीनदारांकडे आलेलं होतं. पुढे बघा, सूर्यास्त जमीन महसुलाबाबत बघा, जमीनदाराच्या मदतीसाठी जमीनदारानेच पट्टणी तालुकाची अपॉइंटमेंट केली होती. पट्टणी तालुक लेवलला याकडे जमीनदाराने ठरवून दिलेल्या भागाचा किंवा पट्ट्याचा महसूल जमा करणे किंवा जमीनदाराकडे भरण्याचं काम होतं. जमीनदारासारखं दुसरा त्याच्या खालच्या लेवलला कोण होता? पट्टणी तालुक नावाचा एक अधिकारी त्यावेळेस होता. 7वा मुद्दा बघा, भारतीय राजे पिकांवरती टॅक्स लावत, पण ईस्ट इंडिया कंपनीने मात्र जमिनीवरती टॅक्स लावला. हा त्यातला एक मुख्य फरक होता. पीक किती येईल त्याच्यानुसार टॅक्स लावलं जायचं, बट ब्रिटिश म्हणले की जमिनीवरती आम्ही लावणार आहोत. त्यामुळं अन्याय जास्त व्हायला सुरुवात झाली होती. फ्रान्सिस बुकान याच्यानुसार जोतदार वर्ग निर्माण झाला. हे सुद्धा आहे. जोतदार वर्ग म्हणजे जो जमीनदार वर्ग आहे, श्रीमंत शेतकरी आहे, त्या वर्ग निर्माण झाला. कशामुळे? कायमधारा पद्धतीमुळे निर्माण झाला, असं फ्रान्सिस बुकानचं नाव आहे. तो कॉर्नवॉलिसचा शल्य चिकित्सक होता. इतकं एक थोडंसं फॅक्च्युअल डेटा आपल्याला माहिती पाहिजे. पुढे जोरत लब नावाचे कॉन्सेप्ट काय बघा, टॅक्स मिळाला नाही तर शेतकऱ्याकडून जोर जबरदस्ती टॅक्स जमा करायचे काम. आता बघा भाषेची गडबड कशी होती. आपण काय वाचलं त्याला? जोरत लब. कसं वाचलं पाहिजे? जोर तलब. तर ते जोर तलब लक्षात घ्या. त्याच्यानंतर जमीनदाराचा अधिकार तो असणारा होता. यालाच दरोगा सुद्धा नंतर म्हटलं जाऊ लागलं. दरोगाचं ते काम होतं की टॅक्स देत नाहीये तर जबरदस्ती वसूल कर, नाहीच दिलं तर जमीन जप्त कर. तर जोर तलब हे लक्षात ठेवा. तर मग परीक्षेमध्ये आपण सुद्धा जोरत लब वाचले की आपण सोडून देऊ, जोर तलब वाचले की आपण उत्तर देऊ. तर ते लक्ष तिकडे आपलं असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण थोडंफार टॅक्सचं बघितलं. अजून डिटेलमध्ये आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता एक आपण थोडा ब्रेक घेऊया, त्यानंतर पुढचं सेशन कंटिन्यू करूया.